सुयमा श्री तुकारामा मोहजाल निर्गमा श्री तुकारामा सर्वज्ञ सुवर्मा श्री तुकारामा मूर्तिमंत धर्मा श्री तुकारामा प्रज्ञाक्षिति कर्मा श्री तुकारामा तू विरहित कर्मा श्री तुकारामा कल्पद्रुम कामा श्री तुकारामा सुमंगल धामा श्री तुकारामा तपस्वी ललामा श्री तुकारामा महाविवेक ग्रामा श्री तुकारामा विकसित जग पद्मा श्री तुकारामा महाकौतुक सद्मा श्री तुकारामा दीनदायक पद्मा श्री तुकारामा ज्ञानबोध विद्मा श्री तुकारामा तू आकळित कळा श्री तुकारामा महाभक्ती भूपाळा श्री तुकारामा तू परम कृपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा श्री तुकाराम श्री तुकारामा श्री तुकाराम श्री तुकारामा श्री तुकाराम श्री तुकारामा श्री तुकाराम श्री तुकारामा ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे नि आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वता घवे जिव्हेसिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविते निजखून हाता चढी संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जै हृदय गिवसो निठाय तै वढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारो नियाता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेतांबरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चितां श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता वन्दिता सिद्धगन्धर्वै रर्चिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैः ऋषिभिः स्तूयते सदा स्तोत्रेणानेन तां देवीं
जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्या लभन्ति ते वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने ध्यानाभ्यासवशीकृतेन मनसा तन्निर्गुणं निष्क्रियं ज्योतिः किञ्चन योगिनो यदि परं पश्यन्ति पश्यन्तु ते अस्माकं तु तदेव लोचनचमत्काराय भूयाच्चिरम् कालिन्दे पुलिनोदरे किमपि यन्नीलं महो धावति समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रम् सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् श्रीगणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री विठ्ठलाय नमः श्री माता पितृभ्यां नमः श्री गुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति मनुष्याकृते राघवे ख्याति केली शिळाशिखरे सागरे तारियेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशे जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोके दुजे उपमा नाढळे इहलोके भवसिंधु से बांधिला से तुझेने अनाथा दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा
जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवे दिव्य रूपेच केले न त्यागी ते दिव्य लोकासी नेले पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आहे. अभंग क्रमांक 3932 सर्वदा प्रकरण. सर्वदा ऐक गाये भाई सर्वदा सांगतो काही येथे नाडेल माई दोघा पुत्रांची ते करीती तिची विटंबना अवघ्या प्रसिद्ध जना एक न मारिता शहाणा तो जाना सुख न पवे अनेक ऐका गाये सर्वदा सांगतो काय खरे बोले तो जाय नरकामध्ये अधोगती हे चौघांच्या मुखे मना आणावे सुखे अवघी चुकतील दुःखे खोटे बोला नरनारी अनेक नाडेल एक जाण सर्वदा बोलतो वचन जागे माझे चित्त म्हणून पडिले खान तया घरी म्हणून न म्हणा माझे काही निजी निजा सुखे ठाई यत्न होईल तई चोरा ठाई विश्वास अनेक एकी परी सर्वदा सांगतो थोरी दुःख पावेल नारी पतिव्रता यामध्ये पाचांनी दिदली हाती म्हणून न मानावी निश्चिंती परपुरुषी होय रती सुखगती ते पावे अनेक एकी परी सर्वदा सांगतो ते करी दान देता जो वारी नव्हे भला तो तुका म्हणे आई येथे नाव काही सांगशी ते ठाई मरो रांडेचे. रामकृष्णारे पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या तीरावर समाधिस्थ संजीवन ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये पुण्यपावन भगवान सिद्धेश्वराच्या नगरामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान द्वारा आयोजित अनेक वर्षाची परंपरा ज्ञान अष्टादशाह ज्ञानसत्र आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आपले सर्वांचे सद्गुरू बाबांच्या संकल्पनेतून स्फुरलेला हा अष्टादशाह ही एक संकल्पना आणि या संकल्पनेने गेली 20-22 वर्षापासून घेतलेलं मूर्तरूप हजारो साधक या ज्ञान अष्टादशामध्ये ज्ञान प्राप्त होऊन कृतार्थ झाले. वेगळ्या वेगळ्या विषयावर ज्ञानचर्चा होते. त्यामध्ये गेली 2 वर्षापासून जगद्गुरू तुकोबारायांच्या पदाचं चिंतन व्हावं अनायासे तुकोबारायाचा 375 वर्ष होतं. त्या निमित्ताने मग तुकोबारायांच्या अक्षरांची सेवा घडावी आणि म्हणून हा ज्ञान अष्टादशाह आहे. त्यामध्ये हे माझ्या वाट्याला आलेलं सत्र अभंग क्रमांक 3932 सर्वदा प्रकरण. सर्वदा शब्दाचा अर्थ होतो कोणीतरी एक वाद्य घेऊन वाजवून भविष्य सांगणारा एक घटक. जुन्या काळामध्ये प्रबोधन करणारे अनेक घटक होते समाजाला. गुरुकुलामध्ये ज्ञान तर भेटायचं जुन्या काळामध्ये, परंतु गावोगावी अशा काही फिरत्या संस्था होत्या. मग ते त्या अंगातून पांगोळ, सर्वदा, वासुदेव ही अशी मंडळी गावोगावी ह्या तत्त्वज्ञानाचा, वेदांत वाङ्मयाचा, शास्त्रमतांचा प्रचार गावोगावी करायचे. आता ते जवळजवळ नष्टप्राय होत आलेलं आहे. त्यातलं हे सर्वदा प्रकरण आहे. काहीतरी एक कुडबुडे घेऊन डाक वाजून तो भविष्य सांगायचा. भविष्य सांगणारा एक जोशी आहे तो या अभंगात काही भविष्य सांगतोय. ऐकताना ते सुरुवातीला उलटं वाटतं, परंतु त्याचे वेदांताचे अर्थ व्यवस्थित केलेले आहे. ऐका गा ये भाई, ए भाई गा ऐका. सर्वदा सांगतोय तो जोशी सांगतोय, मी काय सांगतो ते भविष्य तुमचं ऐका. तो सर्वदा भविष्य सांगताना पहिलं नाव विचारतो
ते शेवटच्या 10व्या चरणात आहे. तुका म्हणे आई येथे नाव सांगा काय, सांगशी ते ठाई मरो रांडेचे. एखादी कोणीतरी माऊली असेल किंवा एखादा पुरुष असेल, बाबा हे मातृस्वरूप असलेल्या पुढच्या व्यक्तिमत्वा तुझं काय नाव आहे तेवढं पहिलं सांग. नाव सांगताना जे खरं नाव आहे ते सांग. काही माणसं पुढच्या माणसाची परीक्षा पाहण्यासाठी खोटं नाव सांगतात. कधी कधी आपल्याला एखादा मनुष्य जर सारखा फोन नंबर मागत असेल काही त्रास देत असेल तर शेवटचा आकडा त्याला चुकीचा सांगत जावा, म्हणजे त्याने किती फोन लावले तरी फोन लागत नाही. तसं तुझं खरं काय नाव आहे सांग, मग मी तुझं भविष्य सांगतो. आणि मग तो पुढच्या व्यक्तीने त्याला खरं नाव काय आहे ते सांगितलं. मग हा सर्वदा त्याला त्याचं भविष्य सांगायला लागला. सर्वदा सांगतो काय, मी काय सांगतो ते ऐका. येथे नाडेल माई दोघा पुत्रांची. मग पुढे जी माई होती त्या माईला सांगितलं, माई तुझे जे 2 मुलं आहेत ते दोन्ही मुलं तुला खूप त्रास देणार आहेत. आता हे जोशी भविष्य पुढचं सांगत असतो, तुझे दोन्ही मुलं काही शहाणे नाही आणि ती मुलं तुला खूप त्रास देणार आहेत, तुझी खूप विटंबना करणार आहेत आणि खरं बोलशील तर नरकामध्ये जावं लागेल. हे तुला माझं जर खोटं वाटत असेल तर तू 4 चौघांना विचार की तुझी मुलं कशी आहेत ती. अशा अनेक प्रकारे त्या भविष्य सांगितलेलं आहे. आता त्याचा आपल्या वेदांत शास्त्राने काही अर्थ केलेले आहेत. आता इथं ही माई कोणती, तर ही माई आहे बुद्धिरूपी माई. तिला 2 पुत्र झालेत, एक आहे काम आणि एक आहे क्रोध. आणि काम क्रोधरूपी दोन्ही पुत्र बुद्धिरूपी माईला नाडतात. येथे नाडेल माई दोघा पुत्रांची. 2 पुत्र आहेत तिला, काम आणि क्रोध, त्यांची आई बुद्धी. तर ती बुद्धी त्या 2 पुत्रांच्याद्वारे तिची खूप तिला ते 2 पुत्र तिला खूप नडू राहिलेत. खरं तर बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशी राजे सकळ सिद्धी. परंतु ती निर्विकार बुद्धी असेल तर, पण ती जर सविकार बुद्धी असेल, काम क्रोधादी विकाराचा जर त्या बुद्धीवर पगडा पडला तर मग मात्र त्या बुद्धीला ते नारायणापर्यंत जाऊ देत नाही, ती संसाराकडे घेऊन जातात. मग संसाराकडे गेल्यावर काय होतं, ते करीती तिची विटंबना. ते म्हणजे ते 2 मुलं कामक्रोधरूपी मुलं तिची विटंबना करते. अवघ्या प्रसिद्ध जना, हे सर्व समाजामध्ये प्रसिद्ध आहे की कामक्रोधाने बुद्धीचं कसं वाटोळं झालेलं आहे. एकदा का कामविकार आणि क्रोधविकार बुद्धीत येऊन बसले का मग त्याच्या बुद्धीची धार निघून जाते. अवघ्या प्रसिद्ध जना हे सगळ्या समाजामध्ये प्रसिद्ध आहे. एक न मारिता शहाणा तो जाना सुख न पवे. मग त्यातील एक आहे ना, त्यातला तो एक पुत्र जरा शहाणा आहे, थोरला, तो जर मारला तर मग मात्र तुला सुख प्राप्त होईल हे बुद्धिरूपी माई. पण तो जर मारला नाही तर मग मात्र तुला सुख प्राप्त होणार नाही. आता याचा थोरला कोणता आहे, तर थोरला पुत्र आहे काम. कामरूपी विकार जर मारला तर 2 नंबरचा क्रोधरूपी जो पुत्र आहे तो मात्र मग त्रास देत नाही. पण थोरला जर कामरूपी विकार संपवला नाही तर मग मात्र तुला सुखाची प्राप्ती होणार नाही. एक न मारिता, एक शहाणा न मारिता, तो एक शहाणा न मारिता सुख न पवे जाना. तो एक शहाणा असलेला कामरूपी विकार जर मारला नाही तर मग क्रोध, कामाचाही ताप होईल आणि क्रोधाचाही ताप होईल. आपल्या त्या या प्रकरणात एक येतं बघा, कामाची नाही तेथे क्रोधाची कैचा, तेथे कैचे भांडण रे. त्या खेळ्या प्रकरणामध्ये बऱ्याच जणांची चरित्र आलेली, त्यात मारुतीरायाचा एक विषय आलेला आहे. हे मारुतीराय असे होते, खेळ्या माझी हन्म्या शहाणा, तो न पडे काम व्यसने रे. तर तो या कामरूपी विकाराच्या काही नादी लागला नाही. आणि मग काम नसल्यामुळं मग तो एक शहाणा कामरूपी विकार मारला का पुढचा क्रोधरूपी विकार काही करत नाही. कामाची नाही तेथे क्रोधाची कायचा. मग कामनाच निर्माण झाली नाही तर मग क्रोध निर्माण होईलच कसा, होणारच नाही. मग क्रोध निर्माण झाला नाही तर भांडण होईलच कसं. मग तेथे कैचे भांडण रे. मग कोणी शंका घेईल की काम नाही म्हणून क्रोध नाही, क्रोध नाही म्हणून भांडण नाही, मग ती लंका कशी जाळली. तर तिथंच नामदेव महाराजांनी उत्तर दिले की ती लंका जाळली म्हणजे यांना कामही नव्हतं आणि क्रोधही नव्हता, पण क्रोधाशिवाय ते लंका जाळली जात नाही. मग लंका जाळली कशी, यांच्या विकारामुळं जाळली नाही, त्या प्रभू रामाची आज्ञा म्हणून जाळली. रामागड्याची आवड मोठी म्हणून लंके पेनेरे. त्याची आवड होती की बा त्या शेतीची चौकशी कर आणि थोडंफार मागं पुढं झालं तर काही लोकांना हाताखालून काढा. आणि म्हणून मग त्याने ते केलंही नाही तर त्याला कामही नव्हता आणि क्रोधही नव्हता. म्हणजे कामविकार संपला, तो काम सर्वथा जाय.
का मग क्रोध विकारही थांबतो. पण ज्याने शहाणा काम विकार संपवला नाही तर मग कामाची धाड त्याच्यावर पडते, क्रोधाची पडते, मग ती दोघा पुत्रांची माई बुद्धिरूपी ती खूप नडते, तिला सुख प्राप्त होत नाही. अनेक ऐका गाये सर्वदा सांगतो काय, खरे बोले तो जाय नरकामध्ये अधोगती. आणखीन तो सर्वदा सांगतो, माई हा प्रपंच जो आहे, तू ह्या दोन्ही मुलांशी वागत असताना खरं बोलू नको, यांना खरं सांगू नको, किंवा आपल्या बापाची तुमच्या बापाची एवढी जमीन आहे आणि ही एवढा पैसा ठेवलेला आहे, हे काही खरं सांगू नको. खरं सांगितलं का ते तुला लुबाडून घेतील आणि अखेर शेवट तुला ते नरकामध्ये जावं लागेल. तर इथं अनेक ऐका गाये सर्वदा सांगतो काय, तो सर्वदा त्या बुद्धिरूपी माईला सांगतो, खरे बोले तो जाय नरकामध्ये अधोगती. खरं बोलू नको. खरं बोलू नको म्हणजे या प्रपंचाला खरं म्हणू नको. प्रपंचाला जर खरा म्हटलं तर बघ द्वैतापत्ती सिद्ध होईल. दोन द्वैतापत्ती सिद्ध झाली का तुझे जवळ घडे तो संसार भय जोडे. आणि मग द्वैतापत्तीमुळं आपल्याला नरकामध्ये जावं लागल. नरक तो जाय नरकामध्ये अधोगती. म्हणून प्रपंचाला खरं म्हणू नको. तुम्ही सांगताय खरं आहे का, हे चौघांच्या मुखे मना आणावे सुखे. सर्वदा म्हणतो हे माझ्या मताचं नाही, तुझी मुलं कशी ती चार चौघाला विचार. तसं मग हे सर्वदा त्या बुद्धिरूपी माईला सांगतो की हे माई माझं ऐक, हे चौघांच्या मुखे मना आणावे सुखे. हे चौघांच्या मुखे सुखे मना आणावे. चौघ इथं चार आहेत वेद, या चारही वेदाला विचार आणि सुखाने तू या गोष्टीचा मनामध्ये निश्चय कर. ही तुझी दोन मुलं खूप तापदायक आहेत आणि यांना प्रपंचातल्या काही खऱ्या बाबी सांगू नको, प्रपंचाला खरं म्हणू नको, नाही तर नरकाला जावं लागेल. वेदाला विचार. बरं, अवघी चुकतील दुःखे खोटे बोला नरनारी. मग काय करा, नरनारी तुम्ही जी मंडळी आहात, तुम्ही खोटं बोला, तुमची सगळी दुःख चुकतील. खोटे बोला म्हणजे हा प्रपंच खोटा आहे असं म्हणा आणि हा मिथ्या आहे याच्याविषयी आत्मत्वाने निर्धार करा, धारणा करा अंतःकरणामध्ये. मग मात्र तुमची सर्व दुःख चुकतील. हे खोटं आहे म्हटलं का मग मात्र तो त्याच्यातून सुटतो आणि त्या प्रापंचिक दुःखापासून बाजूला होतो. अनेक नाडेल एक जाण सर्वदा बोलतो वचन, जागे माझे चित्त म्हणून पडिले खान तया घरी. कोणी म्हणाल बा हे सगळे वेदाचे प्रमेय मला ज्ञात आहेत आणि या बाबतीत मी सदैव जागा आहे. आणि मग थोडासा महाराजांच्या भाषेत पुष्टगंड निर्माण होईल आणि तो पुष्टगंड मात्र तुला पुढं तुझ्यावर दरोडा टाकायला कारण ठरल. कधी कधी माणसं एक म्हणे आपल्याकडं, बैल गेला आणि झोपा काढला, अगदी तशीच म्हणे बघाय, तसंच चरण आहे. किंवा कोणी तू निश्चिंत होऊन झोपशील, अरे बा माझ्यावर काय कोणाचा दरोडा पडणार नाही ना, हे मला सगळं माहिती आहे असं म्हणून जर राहशील तर गाफिलगिरी कुठंही धोका देते. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अनेक नडेल एक जाण सर्वदा बोलतो वचन. सर्वदा वचन बोलतो. आणखीन एक मनुष्य इथं नडतो, कोण, जागे माझे चित्त म्हणून. माझे चित्त जागे, माझं चित्त या बाबतीत जागा आहे आणि मी प्रपंचाला खोटं म्हणतोय, परब्रह्म सत्य आहे आणि हे नुसतं फक्त म्हणतोय, त्याने आणखीन ते चित्तावर बांधलं नाही तर मग पडेल खान तया घरी खान पडेल. खान पडणे म्हणजे दरोडा पडणे. मग मात्र जो फक्त बोलवरी वाचा बळे, वायाची झकविती प्रतितीचे डोळे, परी साचोकारे बोधावेळे आथिना होईजे ना. हे आदरणीय महाराजजी सांगतात. अगदी तसंच होईल की जो मी जागा आहे असं जो म्हणतो आणि मग मात्र त्याच्यावर तो दरोडा पडतो. म्हणून न म्हणा माझे काही, निजी निजा सुखे ठाई, यत्न होईल तरी चोरा ठाई विश्वास. म्हणून माझे काही न म्हणा. या संसारात आले ना, या संसारातल्या कोणत्याही पदार्थाला माझं म्हणू नका. जर आपण असं वागाल तर निजी निजा सुखे ठाई. सुखे ठाई निजी निजा म्हणजे जे आत्मस्वरूप आहे, जे आपलं अधिष्ठान रूप परब्रह्मतत्व आहे, तिथं निजी निजा म्हणजे आत्मरूपी निद्रा तिथं घ्या. सुखे मी निजलोगा शून्य सारुणी तेथे, असं जर निजाल तर यत्न होई तई चोरा ठाई विश्वासी. तर चोर शब्दाचा अर्थ हरी चोर आहे. देवाला अनेक वेळा चोर म्हटलेला आहे. धरीला पंढरीचा चोर, तुका म्हणे चोर तो हा उभा विटेवर, चोर तो भला पाठीशी घातला, पुंडलिके थारा देऊने आणले या चोरा. असे खूप प्रमाण येतं. तर चोरा ठाई विश्वास. जर हरिरूपी चोराच्या ठिकाणी तुम्ही जर विश्वास ठेवाल
आणि परमार्थिक यत्न कराल तर तई यत्न होईल. तर तुम्ही यत्न केलेले ते साफल्याला प्राप्त होतील. अनेक एकी परी सर्वदा सांगतो थोरी दुःख पावेल नारी पतिव्रता यामध्ये. आणि म्हणून इथे आणखीन एक परी सांगतो, प्रकार सांगतो, सर्वदा सांगतो थोरी. आणखीन एक महत्ता तुम्हाला सांगतो यातली, की दुःख पावेल नारी पतिव्रता यामध्ये पतिव्रता नारी थोरी दुःख पावेल. तिला खूप मोठं दुःख होईल पतिव्रता मावलेलं. ही पतिव्रता कोणती? प्रपंचरूपी पतीशी एकनिष्ठतेने वागणारी पतिव्रता. काही माणसं प्रपंचाशी खूपच एकनिष्ठ राहतात, तरी जयाची प्रतिती पुरी गुंतली दे कशी घरी नवगंधी केसरी भ्रमरी जैशी. ज्ञानोबराय म्हणतात काही माणसं प्रपंचाशी किती तन्मय झालेले असतात, जशी एखादा भ्रमर त्या भुंग्यात गुंततो आणि त्याच्यातच तो सेवन करत राहतो, तशी माणसं त्या प्रपंचाशी जर तन्मय होऊन राहील. एखादी जर कोणी पतिव्रता मावली तन्मय होऊन त्याचं सेवन करेल त्या प्रपंचरूपी पतीचं, तर मग मात्र ती पतिव्रता नडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय पुढं म्हणतात, पाचांनी दिलेली हाती म्हणून न मानावी निश्चिंती. ही पंचमहाभूतांनी आपल्या हातात दिलेलं हे सर्व आहे. पिंड हा उसना अनिला पाचाचा आणि शेकी लागे ज्याचा त्याशी देणे. जसे जायाचे अलंकार बुडावणी होती चोर, जायाचे जैशी लेणे अंगावरी आहाच वाणे. हे आपण उसनं आणलेलं आहे. श्रीगुरु वक्ते बाबा सांगायचे, शेजाऱ्याची बैलं जर आपण नांगरायला पेरायला आणली तर त्यांच्याकडून नांगरणीच करून घेतली पाहिजे, पेरणीच करून घेतली पाहिजे. शेजाऱ्याची बैलं पेरणीला नांगरणीला आली, नांगरणी करायची नाही, पेरणी करायची आणि त्यांना नुसती घासपेंट खाऊ घालायची, तर मग ते बैलं आणल्याचा काही फायदाही होत नाही आणि आपले नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. तसं हे पंचमहाभूताचं शरीर आपण उष्ण आणलेलं आहे, आणलं आहे ना, मग त्याच्याकडून ते राबून परमार्थ करून घेतला पाहिजे. आणि पाचांनी दिलेली हाती म्हणून न मानावी निश्चिंती, हे त्याचं आणलेलं आहे. इथं निश्चिंती मानून इथं राहता संताचा उपदेश आहे हा मस्तकी नाही मृत्यूलोकी राहणेसा. आणि म्हणून मग माणसाने उछालत्या पावलाने परमार्थ करून परपुरुषी होय रती सुखगती ते पावे. परपुरुष असलेला जो परमात्मा आहे, हे पतिव्रता नारी तू प्रपंचरूपी पतीशी तन्मय झालेली ते सोडून परपुरुषाशी रत हो, तर तुला मात्र सुखगती प्राप्त होईल. हा परपुरुष म्हणजे परापश्यंती मध्यमा वैकरी, याच्या पलीकडचा पुरुष आहे. हो म्हणून आणखीन एक ज्ञानोबरायचा असाच एक अभंग आहे, होय सौरी आता. सौरी शब्दाचा अर्थ होतो स्वैरिणी. एरवी स्वैरिणी होऊ नये व्यवहारामध्ये, पण ज्ञानोबराय म्हणतात मी सांगतो होय. होय सौरी आता उघडा करी माथा. बाई माणसाच्या डोक्यावर पदर कायमच असला पाहिजे, पण ज्ञानोबराय सांगतात पदर खाली घे. आणि परपुरुषा रमल्या बाई त्याचं पतिव्रता. ज्या परपुरुष असलेला जो वेदपुरुष परमात्मा, त्याच्याशी ज्या तन्मय झाल्या रत झाल्या त्याच खऱ्या पतिव्रता. तेच इथं आलं आहे बघा, परपुरुषी होय रती सुखगती ते पावे. परपुरुषाचे सुख भोगे तरी उतरोनी करी घ्यावे शिष्य. अनेक एकी परी सर्वदा सांगतो ते करी. दान देता जो वारी नव्हे भला तो. सर्वदा सांगतो मी जोशी आहे, मला कोणीतरी एवढं भविष्य सांगितलं म्हणजे काहीतरी दान दिलं पाहिजे, कीर्तन केलं म्हणजे पाकिट घेतलं पाहिजे असा अर्थ नाही हा. मला कोणीतरी काहीतरी ह्या भविष्याचं दान दिलं पाहिजे. पण दान देताना जर एखादा मधला काय हे असेच फिरस्ती तर यांना कशाला देता, यांना कशाला वाढता, धान्य असेल काय असेल, तर असं जो कोणी करील तर तो भला नाही. आणि एकी परी सर्वदा सांगतो ते करी. मी सर्वदा आणखीन एक परी सांगतो ते ऐका. दान देता जो वारी, जो दान धर्म करत असताना वारी जो एखाद्याला दूर करील, प्रतिबंध घालील, नव्हे भला तो भला नव्हे, तो भला नव्हे, तो चांगला नाही, तो चांगला नाही म्हणजे नरदेहाला आलोत तर आपण हे नरदेहरूपी दान परमपुरुषाला देऊन टाकावं आणि त्याच्याशी तन्मय व्हावं. तो का म्हणे आई येथे नाव सांग काही. माई तुझं काय नाव आहे ते तू सांग, आणि मग भलतंच सांगू नको, काही नाव येथे सांगू नको. सांगशी जर सांगशील कोणतंही नाव सांगशील तर मग ते ठाई मरो रांडेची. तर रांडीची एक शिवी, ही कोल्हापुरी शिवी रांडच्या. तर मग अशा हे रांडच्या, मग तू मेलेला चांगला. भलतंच नाव सांगून भलत्याचंच भविष्य ऐकू नको. जसं काही शासकीय योजना काही माणसं दुसऱ्याच्या नावं देऊन आपल्या नावावर उपटतात, तसं भलतंच नाव सांगून भलतंच भविष्य ऐकण्याच्या भानगडीत पडू नको. मी सांगितलेलं हे भविष्य तू ऐक. हे माई हे 2 पुत्र आहेत तुझे, यांच्या नादी लागून झालं तर तुझं वाटोळं होईल. प्रपंचरूपी पतीशी तन्मय होऊ नको.
परपुरुष असलेला परब्रह्माशी तू रत हो, जगाला सत्य म्हणू नको, असा बराच घोषवारा इथे सांगितलेला आहे. पुढे तुकोबराय मुंडा प्रकरण सांगतात. मुंडा संभाल यारा ऊपर तले दोनों मारकी चोट, नजर करे सोही राखे पशवा जावे लोट, प्यार खुदाई प्यार खुदाई प्यार खुदाई, प्यार खुदाई रे बाबा जिकिर खुदाई, उडे कुदे ढुंग नचावे आगल भूलन प्यार, लडबड खडबड काहे काख चलावत भार, कहे तुका सुनो एका हम जिन्हों के साथ, मिलावे तो उसे देना तो ही चढावे हात. माझ्या वाट्याला जरा किचकटच प्रकरण आलंय हा. याचे अर्थही प्रसिद्ध नाहीत. शोधायला गेलं तर आता बाबांनी खूपच उपकार केलेत की त्याचे अर्थ दिलेत, आणि मग ते सगळे ते अर्थ पाहून त्याचा समाज पाहून ते सगळे वाक्याचे शब्दाचं मेळ घालून हे सांगावं लागते. ते बरं आहे आपलं गाणे बिणे म्हणलेलं असो. तर मुंढा, इथं मुंढा शब्दाचा अर्थ आहे मुढा. हे मुढा मी काय सांगतो ते ऐक. तुकोबर आहे हे मुंढा प्रकरण गाथ्यात आलेलं आहे. संभाल यारा उपल तले दोनो मारकी चोट. यारा शब्दाचा अर्थ आहे यार. यार म्हणजे दोस्ता. हे दोस्ता संभाल, काही गोष्टी सांभाळ बाबा, सांभाळलं पाहिजे. उपर तले दोनो मारकी चोट. उपर म्हणजे वरची यमलोकाचा मार. चोट शब्दाचा अर्थ होतो फटके. मारकी चोट, मारकी चोट म्हणजे फटक्याचा मार किंवा माराचे फटके. आणि मग हे दोस्ता हे उपर तले दोनो मारकी चोट संभाल. वरचे यमाचे फटके. जर योग्य कर्म केलं तर मनुष्य स्वर्गलोकाला जातो, पण पुण्यात्मक पाप केलं आणि पापात्मक पाप केलं तर माणसं नरकाला जातात. म्हणजे तले म्हणजे पशवादी योनीला जातात. अधोगच्छन्ति तामसाहा आणि मध्ये तिष्ठन्ति राजसाहा. आणि जर निंद्य कर्म केलं तर मनुष्य पशवादी योनीला जातात. म्हणजे तले म्हणजे पशवादी योनीला जातो, आणि मग त्याला तिथं फटके बसतात. आणि जर पुण्यात्मक पाप केलं तर त्याला स्वर्गाला जावं लागतं, पण त्याला तिथं निरतिशय सुख भेटत नाही. किंवा मग इथं यमलोकाचा अर्थ एक असाही घेतलेला आहे. पशवादी योनीला गेला म्हणजे अधोयोनीला गेला, आणि ऊर्ध्व उपर म्हणजे उपर योनीला म्हणजे यमाचे फटके. वर जाशील तर वर यमाचे फटके येतं, खाली पाताळात जाशील तर खाली पशवादी योनीला जावं लागेल, किंवा आयशी होती तरुण तरुण लोहलोष्ट पाषाण तिथं जावं लागेल. मग ह्या दोन्ही ठिकाणी फटकेच बसणार आहे. मग दोन्ही ठिकाणाला सांभाळून तू पुढचा प्रवास कर. यारा संभाल. ऊपर तले दोनो मारकी चोट. दोनो मारकी ऊपर तले दोनो मारकी चोट यारा संभाल. हे दोस्ता तेवढं तू सांभाळ. ते फटके जरा लागू देऊ नको. एकतर यमलोक तिरंग योनीलाही जाऊ नको, पशवादी योनीला म्हणजे तले, आणि उपर म्हणजे यमादिकाचे फटके खाऊ नको. नजर करे सोही राखे पशवा जावे लोट. पशवा हे संबोधन घेतलं तर आणखीन अर्थ चांगला लागेल. हे पशु, हे तले जाणाऱ्या पशवादिक यारा, किंवा मग पशवा जावे लोट म्हणजे मग तिर्यंग योनीला जावं लागेल. नजर करे सोही राखे. नजर करे म्हणजे लक्षपूर्वक तू याच्यातून बाहेर पड. एकतर यमाच्याही हाती लागू नको आणि तिर्यंग योनीच्याही हाती लागू नको. नजर करे सोही राखे. लक्षपूर्वक जर तू वाटचाल करशील तर मग मात्र तुला तुझं आत्मसंरक्षण करता येईल. नाही जर तुला हे करता आलं तर मग मात्र पशवा जावे लोट. मग मात्र तुला पशुपक्षादी योनीला जावं लागेल आणि तुझी लूट होईल, म्हणजे हानी होईल. मग काय कर, या दोन्ही ठिकाणी जायचं जर नसेल तर मग अल्लावर प्रेम कर. खुदा शब्दाचा अर्थ होतो अल्लाह, आणि मग प्यार खुदाई प्यार खुदाई प्यार खुदाई म्हणजे देवावर प्रेम कर. खुदा म्हणजे शब्दाचा अर्थ होतो इथं देव. देवावर प्रेम कर, देवावर प्रेम कर, देवावर प्रेम कर. त्रिवार सांगितलं. पुढं सांगतात प्यार खुदाई रे. रे बाबा, रे यारा, प्यार खुदाई, देवावरच प्रेम कर. बाबा जिकीर खुदाई. आणि जिकीर शब्दाचा अर्थ होतो प्रयत्न. जिकीर शब्दाचा पुढं अर्थ वेगळा केलेला आहे. हे बाबा देवावर तू प्रेम कर. हे बाबा तू देवावर प्रेम कर, देवासाठी प्रयत्न कर. जिकीर करणे म्हणजे प्रयत्न करणे, देवासाठी प्रयत्न कर. उडे कुदे ढुंग नचावे आगल भोलन प्यार. लडबड खडबड काक
काहे काख चलावत भार. बाबा तू देवावर प्रेम न करता जर दुसरं काही उडशील, उड्या मारशील, उड्या मारशील, ढोंग नाचावे, अंग विक्षेप करशील, तर आगल भूल न प्यार. आगल शब्दाचा अर्थ पुढे, भूल न प्यार. मग पुढं प्यार शब्दाचा अर्थ आहे प्रेम. भूल न, आगल भूल न म्हणजे पुढं तुला यमाचा मार भेटणारे हे विसरू नको. तू इथे देवावर प्रेम न करता उडशील, उड्या हाणशील, कुठं अंगविक्षेप करशील, तर मग मात्र तुला पुढे यमाचा मार बसल. कोणी म्हणाल बा आम्ही परमार्थात येऊन हे करतो, तर तुकाराम महाराज म्हणतात ते परमार्थ खरंच अंतकरणापासून केला तर मग मात्र तुझी सुटका होईल. पण जर अंतकरणापासून केला नाही, नुसतं लडबड खडबड काहे काख चलावत भार. लडबड शब्दाचा आणि खडबड शब्दाचा अर्थ, लडबड म्हणजे कफनी झोळी याची लडबड. आपले आसन झोळी ते सद्गुरू घोलेबाबा सांगायचे की सद्गुरू ढोंडा महाराज म्हणायचे आमच्या मठात काही श्रोत्यांचे खांब टारलेले आहेत. एवढं ते खांबाला टेकून त्यांनी ऐकलंय की त्यांना तर बोध झालाय की नाही, पण त्या खांबाला मात्र नक्की झालाय म्हणले. वा. तर हे लडबड झोळी आसन याची तू गडबड घालून राहिला, लडबड करून राहिलाय. खडबड हे खडावा कुठं ठेवायचा, अमुक तमुक. आणि काहे काख चलावत भार, काखेमध्ये हे आसन घालून हे भार कशाला चालवतं. म्हणजे शुद्ध प्रेम कर परमात्म्यावर. शुद्ध प्रेम न करता मग हे झोळी आसन, खडावा, उडणं कुदणं, अंगविक्षेप करणं हे जर करशील तर मग मात्र आगल भूल न. मग पुढं विसरू नको, पुढं यमाचे फटके बसतील, यमाचे ते दंड बैसतील माथा. कहे तुका सुनो एका हम जिन्हो के साथ, मिलावे तो उसे देना तो ही चढावे हात. असे बरेच शब्द मागं पुढं करून याचे अर्थ करावे लागतात. कहे तुका सुनो, तुकोबराय म्हणतात मी काय सांगतो ते ऐका. एका हम जिन्हो के साथ मिलावे, इथं जिन्हो के शब्दाचा अर्थ आहे संत. एक संतांबरोबर आम्ही तुमचा हात मिळवतो. सात म्हणजे बरोबर त्यांच्याबरोबर तुझा हात मिळवतो, संताबरोबर तुझी भेट घालून देतो. बरं, भेट घालून दिल्यानंतर तो उसे देना तोही चढावे हात. आणि मग तो उसे देना, संतांची तुझी गाठ घालून दिली, तो उसे देना. तो उसे देना म्हणजे तू तुझं सर्व समर्पण त्यांना कर. चांगली माणसं जीवनात भेटत नाही. तुका म्हणे पुण्यगाठी तरीच उचिताची भेटी. पुण्य असेल तरच चांगल्या जगाठी पडतात, नाही तर मग काही सज्जनाशी संग, काही दुर्जनाशी योग. मग चांगली जर माणसं भेटली तर तो उसे देना. उसे म्हणजे त्या संतांना, देना म्हणजे सर्वस्व समर्पण करावं. मिळाली या संत संग भले समर्पिता अंग. आदरणीय बाबा स्वामींचं एक नेहमी वाक्य सांगायचे की सद्गुरू आनंदाश्रम स्वामी सांगायचे तुम्ही संतांच्या संगतीत आल्यावर तुमचं समर्पण नाही सर्पण करा. म्हणजे आपलं काय आहे ते सर्वस्व त्यांना द्या. नाशिवंत देता ब्रह्म येई हाता, ऐशी ज्याची कथा पुराणात. आणि जर तुम्ही समर्पण कराल तर तोही चढावे हात. आणि मग मात्र ते तुम्हाला हात देतील आणि तुमचा अधिकार वाढल. हात चढावे हा एक वाक्प्रचार आहे. मग तुमची मात्र गती वाढल, अधिकार वाढल, पुढची पायरी तुम्ही चढत जाल. मुंडा प्रकरण हे मुढा, त्या मूढ माणसाला कोणाला तरी हे सांगतात त्या याराला. सब संभाल म्याने लवंडे खडा केऊ गुंग, मदिरथी माता हुआ भली भुली पाडी भंग, आपसको संभाल मुंढे खूब राखताल, मुथी ओही बोला नहीं तो करूँगा हाल, आवल का तो पीछे नहीं मुदल बिसर जाए, फिरते नहीं लाज रंडी गद्दी गोते खाए, जिन्हों खातिर इतना होता सो नहीं दूजे बेकाम, ऊंचा जोरो लिया तुम्बा बुरा काम, निकल जावे चिखल जोरा मुंढे दिलदारी, जवानी की छोड़ दे बात फिर एक तारी, कहे तुका पिसल रुका मेरे को तो दान देख, पक्कड धक्का गांड गुडखी मार चलाऊ आलेख. आम्ही 2002ला सद्गुरू किसन महाराज साखरे यांचा एक अधिक मास ऐकला होता. अधिक मासात परभणीकर गुरुजींच्या मठात वैकुंठवासी किसन महाराज साखरे यांनी अधिक मासात प्रवचन, बाबाही त्या प्रवचनाला राहायचे. त्यांनी काल्याच्या कीर्तनाला चोरा कर माखन खाई गवळण घेतली होती. मग त्यांनी एक प्रश्न उत्पन्न त्यांनीच केला आणि उत्तर त्यांनी दिलं, तेच मला सांगायचं आहे. सद्गुरू साखरे महाराजांनी
एक प्रश्न निर्माण केला होता की तुकोबराय मराठी भाषिक आहे तर मग हिंदी भाषेत का चाललेलं, हिंदी भाषेत कशा लिहिलेलं असं कोणी विचारेल. तर त्यांनी 1-2 प्रकारे उत्तर दिले. ते त्यांनी सांगितलं की संत हे उदार मनाचे असतात आणि मग ते सर्वांना देणगी देतात. तसं हे तत्त्वज्ञानाची देणगी त्यांनी हिंदी भाषेला दिलेली. ही हिंदी भाषा ही या तत्त्वज्ञानापासून परान्मुख राहू नये म्हणून हिंदी भाषेत ज्ञान सांगितलं. आणखीन एक अर्थ आदरणीय तात्यांनी सांगितलं होतं, हिंदी भाषेत का लिहिलं, हे आल्ला प्रकरण का लिहिलं गाथ्यामध्ये, हे मुंडा प्रकरण हे त्या भाषेत म्हणजे इस्लामिक भाषेत का लिहिलं. तर आदरणीय तात्यांनी एकदा सांगितलं होतं की त्या काळात मोंगली सत्तेचा खूप राजवट राबली होती आणि खूप पगडा होता. आपल्या भाषेत तत्त्वज्ञान मांडणंही कठीण झालं होतं. मग या भाषेतूनही लोकाला त्या काळात त्या भाषेचा प्रभाव खूप होता आणि मग त्या भाषेतूनही लोकाला प्रबोधन करावं म्हणून त्या भाषेचा अवलंबन केला. 1 आणि 2 त्या भाषिकांनाही हे तत्त्वज्ञान कळावं म्हणजे इस्लामांनाही या तत्त्वज्ञानाने कृतार्थ हो. जे अन्य हे म्लेंछ मंडळी आहेत या म्लेंछांनाही या तत्त्वज्ञानाने कृतार्थ करावं. संत जीवन हे ठराविक जातीसाठी अवतीर्ण झालेलं नसतं. 18 पगड जातीसाठी तुका म्हणी अति होका तयाची वलती, कोणी असो मग त्याही लोकांना तत्त्वज्ञानाचा अधिकार आहे. म्हणून त्यांच्या भाषेतून आल्ला प्रकरणातून त्यांना ह्या तत्त्वज्ञानाचा बोध तुकोबराय करतात. तसं ह्या अभंगात सब संभाल म्याने लवंडे खडा की उगुंग, लवंडे शब्दाचा अर्थ आहे मुलगा, लवंडा म्हणजे मुलगा. त्याला लवंडा का म्हणतात ते कुठेही लवंडा तर म्हणूनच म्हणत असतील बहुतेक. तर हे मुला म्याने सब संभाल, म्याने शब्दाचा अर्थ आहे आपले. बाबा तू आपलं सर्व संभाळ म्हणजे सांभाळ, राख. तुला जे काही भगवंताने दिलेलं आहे, नरदेह असेल इंद्रिय असेल, ह्या वयात हे वाहत असतंय तर हे मात्र तू राखलं पाहिजे. खडा किव गुंग, किव म्हणजे का बरं खडा गुंग, तू असा उभा राहून असा गुंतल्यासारखा का झालाय, गुंगल्यासारखा का झालाय, तुला कशाची भूल चढली. हे मुला तुला कशाचीही तारुण्याचं भुररं चढू देऊ नको. तुला जे भगवंताने आपलं दिलेलं आहे ते तू राख. मदिरथी माता हुआ भुली पडी भंग, मदिरथी शब्दाचा अर्थ आहे मोहरूपी मदिरा आणि त्याने तू पिऊन मोहरूपी मदिरा पिऊन माता शब्दाचा अर्थ उन्मत्त झाला, मातला माजला, जसं मातले वैष्णव असं, तसं तू उन्मत्त झालाय. माता हुआ म्हणजे उन्मत्त झालास. भुली पाडी भंग आणि मग या भंगीने किंवा भांगीने भुली पाडी तुला भूल पडलेली किंवा तुझा भंग झालाय, तुझ्या तारुण्याचा याचा त्याचा भंग झालाय. मग तू काय कर, आपसकू संभाल मुंढे खूप राखताल. मुंढे शब्दाचा अर्थ आहे मुढा. हे मुढा म्हणजे आडनावाच्या मुंडे इथं कोणी घ्यायचं नाही. एक मूढ माणसा आपसकू संभाळ. बाबा तू स्वतःला सांभाळ, तू स्वतःला सांभाळ. खूप राखताल, खूप म्हणजे भरपूर, ताल म्हणजे सुमेळ राख, साध्य साधनाचा सुमेळ, आपल्या तारुण्याचा सुमेळ, आपल्या सगळ्या नित्य उठणाऱ्या वृत्तीचा सुमेळ. आली उर्मी साहे तुका म्हणे थोडे आहे. अगदी थोडं आहे, पुढं फक्त आलेली कामाची क्रोधाची लोभाची उर्मी तू आवरून धर. असं त्या मोहरूपी मदाने उन्मत्त होऊ नको. आणि आता काय आहे, मूर्खांना बोधको रिपू, मूर्ख माणसाला चांगलं सांगणारा शत्रू वाटतो मला. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात आम्ही तुला हे चांगलं सांगतो आणि मोथी ओही बोला नाही. मोथी ओही शब्दाचा अर्थ आहे माझ्याशीही बोला नाही. मी तुला हे चांगलं सांगतो तू माझ्याशी आबोला धरला, बोला नाही, माझ्याशी आबोला धरतो तो करूंगा हाल. मग एकदा एखाद्या शहाण्या माणसाला जर आपण रुसलो, त्याच्याशी बोलणं सोडलं तर मग तेही आपल्याशी बोलणं सोडतात. आपल्याला हिताचा उपदेश करत नाही. मग हिताचा उपदेश करत नाही, त्याच्यामुळे आपल्याला हिताचं कोणी सांगत नाही, आपली अधोगती होती. म्हणून हिताचं सांगणारा, राग भरणारा जो आपल्याला ओरडून आरडून सांगतोय त्याच्याशी आबोला धरू नये. मोथी वही बोला नाही, माझ्याशी तू बोलत नाही तो करूंगा हाल. अरे मी तुला तुझ्या हिताचं सांगतोय तू माझ्याशी आबोला धरला. मूर्खानाम बोधको रिपुः. आणि मग मात्र तुझं हाल करील बरं मी. आवल का तो पीछे नहीं मुदल बिसर जाय, फिरते नहीं लाज रंडी गद्दी गोते खाय.
आवल का तो पीछे नाही. आवल का शब्दाचा अर्थ आहे अव्वल. अव्वल शब्दाचा अर्थ हा उर्दू शब्द आहे प्रथम. अव्वल म्हणजे पहिल्यासारखा नरदेह परत भेटणार नाही. तो पिछे नाही, परत भेटणार नाही. असा नरदेह परत तुला भेटणार नाही. आता मागवता येईल फेरा, हे तो न घडे या नगरा. परत अव्वल का तो पिछे नाही म्हणजे असा नरदेह तुला परत भेटणार नाही. म्हणून बाबा मुद्दल विसर्ज आहे. मुद्दल असलेलं जे मूळ परब्रह्म त्याला तू विसरून जातोस, जाऊ नको. आणि त्या मुद्दल परमात्म्याला जर विसरून इकडं तिकडं फिरत बसशील, सद्गुरू बनशी बाबा तांबे यांच्या मुखात एक प्रमाण कायम राहायचं, लाज नाही फिरता गावे. सारखं फिरत बसशील, फिरते नाही लाज, तर फिरायची तुला लाज वाटत नाही. ही 84 लक्षोनी फिरताना याची लाज वाटत नाही. ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. रंडी हे रांडच्या, गद्दी गोते खाय. हे गद्दी म्हणजे हे गाढवा, गोते खाय. कशाला या संकटात पडतोस, कशाला या अडचणीत पडतोस. म्हणून असा नरदेह परत भेटणार नाही. तुला नरदेह भेटलाय त्याची तू चीज कर. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकल्या वर्म फेरा पडे. आणि म्हणून तू त्याची चीज कर. मुद्दल असलेल्या परब्रह्माला जाणून घे आणि त्या मुद्दल परमात्म्याला विसरून इकडं तिकडं फिरू नको. त्याची आपल्याला लाज वाटली पाहिजे. आपण हा गाढवपणा करू नये असं तुकोबराय सांगतात. जिनो खातीर इतना होता सो नहीं दुजे बेकाम. ऊंचा जोरो लिया तुंबा तुंबा बुरा काम. जिनो खातीर इतना होता. खातीर शब्दाचा अर्थ आहे करिता. जिनो खातीर ज्यांच्यासाठी एवढं तू केलं, नाही तुझे बेकाम ते तुझ्या दुसऱ्या काय कामाचे आहेत सांग. तुझ्या एका कामाचे ते संसारात इटावर इटा रचायच्या कामाचे, दुसऱ्या काय कामाचे सांग. जे परब्रह्म साक्षात्काराला ही संसारातली माणसं काय कामाची, हे डोकं दुखायचा कार आहे. आणि म्हणून जिनो खातीर इतना होता, ज्यांच्यासाठी तू एवढं केलं, सो नाही तुझे बेकाम ते तुझ्या काय कामाला येणार आहे. धन कोणा कामा आले पहा विचारोनी भले, हे तुझ्या काही कामाला येणार नाही. आणि मग सोडविना राजा दिशीचा चौधरी अनिक सोयरी भली भली. जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन चालू होतं आणि त्यांनी अभंग घेतला होता, नको नको मना गुंतू मायाजाळी. आणि तिथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एक सरदार होते, त्यांचं नाव आहे संतोबा पवार. निळोबरायांनी त्यांचं गाथ्यात खूप वेळा वर्णन केलेलं आहे. मग ते संतोबा पवार काही 200-250 जणांची शिबंदी घेऊन चालले होते आणि तुकोबरायांचं कीर्तन चालू होतं. नको हे जुनी लोक सांगत आलेत परंपरेने. आणि मग ते संतोबा पवारांनी तुकोबराचं कीर्तन घोड्यावर बसून ऐकलं. कोण कीर्तन चालले म्हणजे तुकोबरा. अरे हो हो. आणि मग राहिले उभा. आणि त्यांनी ते तुकोबराने असं ते नको नको मना गुंतू मायाजळी या अभंगावर कीर्तन केलं, तर त्या संतोबा पवारांना घोड्यावर बसल्या बसल्या वैराग्य झालं. आणि मग त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. भीमा भामा मुळा मोठा नदीचा संगम आहे, इकडे खाली त्याला वाळकी बेट म्हणतात, तिथं जाऊन त्यांनी वैराग्य घेतलं. त्यांच्या पत्नीनेही वैराग्य घेतलं. आणि मग संतोबा पवार हरिभक्त अपार, जे परमप्रीतिकर गोविंदाचे, तो कयाशी विमानी वाहिले संतोबाशी वैराग्य नानिले. निज स्थान पालखी मिरविले निज भुवनी आपुल्या. निळा म्हणे निर्जनवाशी संतोबाशी नवी संबे. असं मग ते संतोबा पवारांनी तिथं वैराग्य घेतलं. आणि यशोदा माता त्यांच्या पत्नीचं नाव. आणि संतोबा पवार यांनी वैराग्य घेऊन सर्व संसार सोडून दिला, की आपण हे जे कमवलेलं हे काही कामाचं नाही. आणि मग त्यांनी वैराग्य घेऊन पुढं परमार्थ केला. याला माझं जिनो खातीर इतना होता सो नाही तुझे बेकाम. ज्यांच्यासाठी आपण एवढं कमवलं ते दुसऱ्या काही कामाचे आले नाही. भरल्या संसाराला तुकोबराचं कीर्तन ऐकून वैराग्य घेऊन लात मारून त्यांनी वैराग्य घेऊन तिथं परमपुरुषाची प्राप्ती करून घेतली. तेच तुकोबराय म्हणतात, जिनो खातीर इतना होता सो नाही तुझे बेकाम. ज्यांच्यासाठी आपण एवढं केलं ते दुसऱ्या कोणत्याही कामाचे आले नाही. ते बेकाम वस्तू आहेत, बिनकामाच्या वस्तू आहेत. आत्मसाक्षात्काराकरिता ते कोणत्याही ती उपकरणं काही कामाची नाही. ऊंचा झोरो लिया तुंबा तुंबा बुरा काम. इथं तुंबा शब्दाचा अर्थ आहे एक प्रकारचं विनावाद्य. आणि ऊंचा जोरो, जोरो म्हणजे जोराने, ऊंचा म्हणजे मोठा, मोठा तुंबा लिया म्हणजे मोठा डेरा घेऊन तू काहीतरी गोसावी झालास आणि ते तुंबा घेऊन भजन करतोस. पण ते जर भजन सकाम असेल तर मग मात्र बोरा काम. मग ते भजन ते ओंगाळवाने नरका जाणे चुकेना. तू गोसाव्याच्या रूपात आलास बाबा, तुंबा घेऊन भजन करतोस. पण ते जर सकाम भजन असेल तर मग मात्र ते बुरा काम, ते काम चांगलं नाही. निकल जावे चिखल जोरा मुंडे दिलदारी.
जवानी की छोड़ दे बात फिर एक तारी. निकल जावे चिकल. चिकल शब्दाचा अर्थ आहे पोरं. पोरं स्वर हे निकल जावे, हे राहतील निराळे रांडा पुरे सकळ. ज्यावेळेस काळाची उडी पडते त्यावेळेस चिकल निकल जावे. ही जी चिले पिले आहेत हे सगळे निकल जावे, सगळे बाजूला राहतात. नाही म्हणले पण ते बाजूला राहतील, पण मग शेजीची कामीन मुंडे हे मुढा. दिलदारी जोरा. जोरा शब्दाचा ते जोरू. जोरू म्हणजे बायको. दिलदारी म्हणजे खूप प्रेम करणारी दिलदार असलेली पत्नी, तीही निकल जावे. तीही शेजीची कामीन दूर राहे. ते आम्ही आमच्या सासवड प्रदक्षिणेला एक PSI आले होते. त्यांनी एक घडलेला अनुभव सांगितला. ते म्हणले मी मुंबईला असताना एक चांगला श्रीमंत मनुष्य मेला आणि त्याच्या अंगठीमध्ये जो 4-5 लाख रुपयाचा हिरा होता आणि तो कोरोनाच्या काळात मेला. मेल्यावर त्याचं आता तो थोडासा ओळखीचा होता म्हणून आम्ही त्याचं प्रेत घेऊन घरी गेलो. 2 मजली घर होतं म्हणले त्याचं मुंबईमध्ये. आणि ते मेलाय आणि त्याचं प्रेत घरी घेऊन आलोत ही बातमी घरच्यांना कळाली तर खालच्या मजल्यातली लोक भिवून वरच्या मजल्यात जाऊन बसली. त्यांना एक मुलगा होता आणि एक पत्नी. पत्नीसुद्धा वरच्या मजल्यावर पळून गेली. याला म्हणायचं दिलदारी जोरात निकल जावे. एक मुलगा होता चिकल निकल जावे, तोही निघून गेला, वरच्या मजल्यावर पळून गेली. मग आम्ही म्हटलो अहो हे प्रेत आणलंय आम्ही, आता हे जाळायला चाललंय, निदान शेवटचं तरी दर्शन घ्या, अंत्यदर्शन. ते म्हणजे घेऊन जा, आम्हाला अंत्यदर्शन सुद्धा घ्यायचं नाही, तुम्ही घेऊन जा. मग ते म्हणले आम्ही ते बाहेर काढलेलं प्रेत परत त्या आत घातलं गाडीत आणि घेऊन चाललो. तेवढ्यात ती माऊली म्हणली त्या मुलाला, हे पर्या तू खाली जा आणि फक्त एक काम कर म्हणले, त्यांच्या हातात जी अंगठी ना तेवढी अंगठी काढून आण, करून त्याच्यात 4-5 लाख रुपयाचा हिरा बसवलेला. म्हणजे त्याच्यामुळं कोरोना होईल पण त्याच्या धनामुळं मात्र होणार नाही. म्हणजे अशी एक भावना राहते. याला म्हणजे दिलदारी जोरा निकल जावे, दिलदारी चिकल निकल जावे. दिलदार असलेली पोरंही निघून गेली आणि दिलदार असलेली बायकोही निघून गेली. मग कोणी म्हणाल बा नाही आता मी जवानीत आहे आणि ते काय परमार्थाचं एवढं मनात घ्यायचं, जरा जवानी जरा इकडं तिकडं फिरू, जरा चमचमीत परमार्थ झाला पाहिजे. तर तुकाराम महाराज म्हणतात जवानी की छोर दे बा. तारुण्याच्या मधात जोपर्यंत आहे तर तोपर्यंत तू उडे हाणशील, पण एकदा ती जवानीची गोष्टच काढू नको. जवानी की छोड दे बात. तू जवानीचा विचार करू नको. जर तू ह्या विचार सोडून देशील आणि तुला बोध होईल याचा, किंवा ही जवानी खोटी आहे, ही पोरंसोरं खोटी आहे, तर दिलदारी बायको खोटी, हे जर सगळं खोटं आहे हे कळालं फिर, मग मात्र एकतारी, मग मात्र तू एकचित्त होशील आणि तुझं भगवंताशी चित्त तन्मय होऊन जाईल. कहे तुका पिसल रुका मेरो को तो दान देख, पकड धका गांड गुडखी मार चलाऊ आलेख. कहे तुका, तुकोबराय म्हणतात मी काय सांगतो ते ऐक. पिसल रुका, रुका शब्दाचा अर्थ थांबव. काय थांबव? पिसल रुका. पिसल शब्दाचा अर्थ अधोगती. बाबा रे तुझी जी अधोगती हो राहिलेली ही रुका म्हणजे थांबव. कुठंतरी ही पोरांच्या नादी लागून, बायकांच्या नादी लागून, या सगळ्या जवानीच्या नादी लागून ही जी तुझी अधोगती हो राहिली ही रुका म्हणजे कुठंतरी थांबव. बर मेरे को तो दान देख, आणि माझा ऐक, मी तुला हे सगळं सांगतोय, तू मला थोडं दान दे. दान दे म्हणजे इथं अवधान रूपी दान दे. मी काय सांगतो ते ध्यान देऊ नाही, अवधानाचीच देणगी मला दे. मी सांगतो याच्यावर विश्वास ठेव, मला हे अवधानाची देणगी दे. आणि मग पक्कड धक्का गांड गुडकी मार चालाऊ आलेख. आलेख शब्दाचा अर्थ लक्षात ठेव. मी सांगतोय ते लक्षात ठेव आणि या गोष्टीला तू पकडून धरू नको. धक्का दे. मग पार्श्वभागावर धक्का दे, गुडघ्यावर धक्का दे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला धक्का मारून मार चालाऊ, तू पुढं चाल. नाही तर मग मात्र तू जर हे पकडून धरशील तर यमराज मात्र तुला यमराज धक्का देतील. मग तुझ्या पार्श्वभागावर हाणतील, पृष्ठभागावर हाणतील, पुढं मारतील, मार चलाऊ, तुला खूप हाणतील. आलेख मी सांगतोय हे तू ध्यानात धर. पुढं दरवेस मलंग प्रकरण आलेलं आहे. नजर करे सोही जिंके, बाबा दुरथी तमासा देख, लकडी फासा लेकर बैठा, आगले ठकन भेख, काहे बोला एक देखत आखो मारत डांगो बाजार,
दमरी चमरी जो नर भोला सोथ आखो आघो ही लाथ खाय नहीं बुलावत किसे बाबा आप ही मत जाय कहे तुका उस आसा के संग फिर फिर गोते खाय. हे दरवेस मलंग कोणीतरी एक बाबांनी त्याचे बरेच अर्थ दिलेले आहेत. कोणीतरी एक अस्वलाला माकडाला घेऊन खेळ करून दाखवतो आणि असा जो कोणी मुसलमान भिकारी फकीर आहे तो हा दरवेस मलंग इथं तुकोबराने सांगितलेलं आहे. नजर करे सो ही जिंके. नजर करे म्हणजे साक्षीत्वाने जो पाहतो, नजर असली पाहिजे माणसाला. नजर करे सो ही जिंके. काहींना नजर असती, काहींना नजर नसती. एका झाडावर एका फांदीवर पोपट बसला होता आणि एकावर कावळा बसला होता आणि खाली काठेवाडी घोडा बांधला होता. काठेवाडी घोडा त्याचं एक वैशिष्ट्य आहे, तो बसत नाही, उभाच राहतो. काठेवाडी घोडा. दुसरं एक वैशिष्ट्य, उभा राहिला तर 4 पायावर उभा राहत नाही, 3 पायावर उभा राहतो, 1 पाय मुरडून उभा राहतो. असा काठेवाडी घोडा पाहिला आणि पोपटाला त्याची नजर होती. नजर करे सो जिंके. एखाद्याला नजर राहते, पोपटाला त्याची नजर होती. पोपटाला खूप आनंद आला, रे हे असं जनावर कुठं पाहायला भेटत नाही. पोपट ह्या फांदीवर त्या फांदीवर चिव 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 उड्या मारून त्याला ती नजर होती, त्याने ओळखलंय काठेवाडी घोडा आहे. एखाद्याला नजर असती. कावळ्याने ते पोपटाचं उड्या हाणणं पाहिल्यावर कावळा म्हणला, काय झालं उड्या हाणायला? पोपट म्हणला कावळ्या, अरे बघ ना काय काठेवाडी घोडा आहे, काय बोलायचं, असं जनावर धुंडून सापडायचं नाही. कावळा म्हणला, कुठं टोकारलेलं नाही, काय नाही, लचका कुठं तोडायचा अशी जागाच नाही म्हणले. म्हणजे याचा सरळ अर्थ झाला की पोपटाला नजर आहे, कावळ्याला नजर नाही. तुकोबराय म्हणतात नजर पाहिजे. नजर करे सो ही जिंके. ज्याला नजर आहे साक्षीत्वाची, प्रपंचात राहत असताना साक्षीत्वे या झालो गुणाचा देखना, अशी ज्याला नजर आहे ना सो जिंके, सो ही जिंके, तो जिंकतो. बाबा दुरसी तमाशा देख. बाबा, हे बाबा रे, दुरथी तमाशा देख. हे तमाशा म्हणजे हे प्रापंचिक दृश्य, हे दुरसी देख म्हणजे दुरूनच पहा. दुरून लांबून, दुरून डोंगर साजरे, पर्वतस्य कथारम्या. लांबूनच पर्वताच्या गोष्टी केल्या पाहिजेत. तुका म्हणे बऱ्या सांगताची गोष्टी रणभूमी न पडता. ह्या संसाराच्या गोष्टी लांब राहूनच केलेल्या चांगल्या. लकडी फासा लेकर बैठा आगले ठकन भेक. आणि मग लकडी तू काठी घेऊन, फासा पाश घेऊन, लेकर बैठा तू हे घेऊन बसलास आणि यामुळं होईल काय? आगले ठकन भेक. भेक म्हणजे वेश. हे दुसऱ्याला ठकवण्याच्या बुद्धीने तू हे जे काही उपकरणं घेऊन बसलास हे योग्य नाही. याच्यातून नजर ठेव आणि दुरून हा तमाशा पहा. काहे भोला एक देखत आखो मारत डांगो बाजार. बाबा रे, बाजार म्हणजे संसाराच्या बाजारात. काहे बोला एक देखत. कशाला बोललास? एकाचं पुढच्याचं पाहत नाही का? पुढच्याचं पहा, सावध हो. एक देखत आखो, एक आखो देखत. काहे बोला, कशाला बोलला? पुढच्याचं तू पाहतोय ना. डांगो मारत, या संसार रूपी बाजारात डांग शब्दाचा अर्थ आहे काठ्या. काहींना किती काठीचा मार बसलाय, किती मार बसलाय. मग हे पाहून तू शहाणा हो. कशाला बोललास? पुढच्याला पाहिल्यावर पुढच्याच ठेस मागेल शहाणा. मागच्याने शहाणं झालं पाहिजे. दमरी चमरी जो नर भोला सोत आघो ही लत खाय. दमरी म्हणजे पैसा, चमरी म्हणजे शरीर किंवा चमडी दमडी. बाबांचं वाक्य, चमडी दमडी सांभाळून. चमडी दमडीला जो भोललाय, जो नर भोला, याला जो भोललाय. सोत, सोत म्हणजे जो झोपलाय याविषयी. आघो ही लत खाय. लत खाय शब्दाचा अर्थ आहे तो यमाच्या लाथा खातो. आघो म्हणजे काही प्रहर, म्हणजे काही योनी फिरता फिरता त्याला यमाच्या लाथा खा. जो चमडी दमडीला भुलून डोळे झाक करतो परमार्थाविषयी आणि वाटचाल पुढं संसाराची वाटचाल करत राहतो, तुकोबराय म्हणतात त्याला मात्र यमाच्या लाथा खाव्या लागतात. नाही बुलावत किसे बाबा आपही मत जाय कहे तुका ऊस आसा के संग फिर फिर गोते खाय. तुकोबराय म्हणतात तू आशेचा संग करू नको. आसाके संग, आसाके म्हणजे आशेचा संग जर करशील तर फिर फिर गोते खाय, तुला पुन्हा पुन्हा गोते खावे लागतील. म्हणून नाही बोलावत किसे बाबा आपही मत जाय. तू कोणाला बोलून आणू नको आशेसाठी, आणि होऊ नये कोणाच्या घरी जाऊ नको. नाही बोलावत किसे, कोणाला बोलून आणू नको. आपही मत जाय, आपणही होऊन जाऊ नको. कहे तुका उस आसा के
आशा ठेवून कोणाला घरी बोलवू नको, अथवा आशा ठेवून कोणाच्या घरी जाऊ नको. फकीर राहा. आणि जर राहशील तर मात्र तुझं कल्याण होईल. आणि जर आशा ठेवून कोणाला बोलावशील अथवा कोणाच्या घरी जाशील तर मग फिर गोते काय तुला त्याचे रट्टे खावे लागतील, यमाचे फटके खावे लागतील. आशा ठेवून कोणाच्या घरी जाऊ नको, स्वतःला कोणाला घरीही बोलवू नको. असं दरवेश आणि मलंग यामधून जगद्गुरु तुकोबराय सांगतात. पुढे अल्लाह करे सो होय बाबा करतार का सिरताज, गाऊ बछरे तिस चलावे यारी बाघोन साथ, ख्याल मेरा साहेब का बाबा हुआ करतार, व्हाटे आघे चढ़े पीठ आपे हुआ असिवार, जिकिर करो अल्लाह की बाबा सबल्या अंदर भेस, कहे तुका जो नर बोजे सोही भया दरवेश. दरवेश कोण होतो तर इथं तुकोबराय सांगतात अल्लाह करे सो होय बाबा करतार का सिरताज. अल्लाह अमरकोशामध्ये अंबा अल्लाह अक्का येते मातृवाचका हा शब्दा हा असं एक पद आलेलं आहे. अंबा अक्का अल्लाह हे सगळे आईवाचक शब्द आहेत. म्हणजे जगाची आई असलेला जो परमात्मा आहे तो अल्लाह, त्या परमात्म्याने करे, त्या परमात्म्याने जर करायचं ठरवलं तर तो पुढचा मनुष्य करतार का सिरताज होय. सिरताज शब्दाचा अर्थ आहे शिर म्हणजे डोकं, ताज म्हणजे मुकुट. करतार शब्दाचा अर्थ करता. करता कोण आहे? ब्रह्मदेव. जर देवाच्या मनात आलं तर तो ब्रह्मदेवाचाही मुकुट होऊ शकतो. अमृतानुभवती कोवी बाबा काय सांगतात, जयाचेनी कृपा सावाये जीव ब्रह्माही उपरलाय, आणि ब्रह्म तुना तळी जाय उदाशी जेने. तसं देवाच्या जर मनात आलं तर तो सृष्टीचा करता जो ब्रह्मदेव आहे त्या ब्रह्मदेवाचाही मनुष्य मुकुटमणी होऊ शकतो. बर, देवाच्या मनात आल्यावर काय होऊ शकतं? करतार का शिरताज. करतार म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाचाही मुकुटमणी होऊ शकतो, फक्त अल्लाच्या मनात आलं पाहिजे. अल्लाच्या मनावर आल्यावर आणखी काय होईल? आणखी काय होईल? गाऊ म्हणजे गाई, बछरे म्हणजे वासरं, आणि तीस चलावी यारी बाघोन साथ. बाघोन शब्दाचा अर्थ वाघ. अल्लाच्या जर मनात आलं तर गाई वासरं यांची वाघोन साथ यारी चलावे. यारी म्हणजे दोस्ती. तीस वाघोन साथ यारी चलावे. देवाच्या जर मनात आलं तर वाघांची, गायींची, वासरांची सुद्धा मैत्री होऊ शकते. गायी वेगळ्या, वासरं वेगळी, वाघ वेगळी, तिघांची तीन विचारसरणी. पण देवाच्या मनात आलं तर हे तिघं एकत्र येऊ शकतात. जसे अजितदादा, एकनाथ साहेब, देवेंद्र साहेब एकत्र आले, देवाची इच्छा आहे असं समजून चला. आणि म्हणून गाऊ बछरे तीस चलावी यारी बागोन साथ, गाई व्याघ्रे एके ठाई झाली असं. ख्याल मेरा साहेब का बाबा हुआ करतार. मेरा साहेब का ख्याल म्हणजे माझा जो साहेब, जो अल्लाह आहे, जो देव आहे, याचं तुम्ही ख्याल म्हणजे स्मरण करा. स्मरण करा. उठा जागे वारे आता स्मरण करा. पंढरीनाथा माझा जो साहेब म्हणजे जो अल्लाह आहे, आमचा जो मालक आहे, याचं तुम्ही स्मरण करा. याचं तुम्ही स्मरण करा. बाबा हुआ करतार. करतार शब्दाचा अर्थ सर्व करता धरता असलेला परमात्मा आहे. बर, तर या माझ्या करत्या धरत्या परमात्म्याचं तुम्ही स्मरण करा. स्मरण करा. व्हाटे शब्दाचा अर्थ उच्च आसन. आघे म्हणजे मान, म्हणजे उच्च आसनावर चढे पीठ आपे हुआ असिवार. म्हणजे तुम्ही जर माझ्या भगवान अल्लाचं परमात्म्याचं चिंतन कराल तर तुम्हाला उच्च आसनावर देव नेहून बसवेल. आपे हुआ असिवार. असिवार म्हणजे जर घोड्यावरील जे शस्त्रधारी असतात, म्हणजे तुमची प्रगती होईल, उन्नती होईल. भगवंताच्या जर तुम्ही माझ्या अल्लाह असलेल्या परमात्म्याचं जर ध्यान कराल तर देव तुम्हाला उच्च आसनावर बसवल्याशिवाय राहणार नाही. निळोबराचे एक प्रसिद्ध अभंग आहे, देवे भक्ताला गे उपचार मांडिले, शांती सुखासनी माने बैसविले, धरोणी तन्मयाची छत्री गौरविले, ज्ञान संपत्तीचे दळ भारती दिले, सुखे राज्य करा म्हणे त्रिभुवनी. म्हणजे भगवंताचं जर तुम्ही स्मरण कराल तर देव तुम्हाला योग्य जागा नक्की देईल. जिकिर करो अल्लाह की बाबा सबल्या अंदर भेस, कहे तुका जो नर बुझे सोही भाया दरवेस. जिकिर करो अल्लाह की. इथं जिकिर शब्दाचा अर्थ प्रयत्न. तुम्हाला प्रयत्न करायचे असेल तर देवासाठी प्रयत्न करा बाबांनो. अल्लाह की जिकिर करो बाबा. सबल्या अंदर भेस. सबल्या अंदर भेस म्हणजे ज्याने सर्वाच्या अंतःकरणात भेस म्हणजे नटधारी होऊन जो राहिलेला आहे. भेस शब्दाचा अर्थ आहे नटलेला. अंदर म्हणजे अंतःकरणामध्ये. सबल्या म्हणजे सर्वांच्या.
सर्वाच्या अंतःकरणामध्ये जो नटून बसलेला आहे त्याच्याविषयी तुम्ही प्रयत्न करा. जो अंतर्यामी जो परमात्मा आहे त्याचा आपल्याला अंतरात्म्याचा कसा साक्षात्कार होईल याविषयी तुम्ही प्रयत्न करा. कहे तुका सोनर बुझे, जो हे मी सांगतो हे जो समजून घेईल सोही भया दरवेस, तोच खरा फकीर, तोच खरा आमचा मुसलमान होऊ शकतो, त्यालाच खरा आत्मसाक्षात्कार होऊ शकतो, अन्याला होऊ शकत नाही. पुढं वैद्य गोळी प्रकरण आलेलं आहे, हे जरा कठीण आहे. अल्लाह देवे अल्लाह दिलावे, अल्लाह दारू अल्लाह खिलावे, अल्लाह बिगर नहीं कोय, अल्लाह करे सोही होय, मर्द होय वो खड़ा फिर, ना मर्द को नहीं धीर, अपने दिल को करना खुशी, तीन दाम की क्या खुमासी, सब रसों का किया मार, भजन गोली एक ही सार, ईमान तो सब ही सखा, थोड़ी तो भी लेकर जा, जिन्हों पास नीत सोय वही बसकर तो ते रोवे, सातों पाचों मार लगावे, उतार सो पीछे खावे. याला चाली कशा लावायचे देवालाच माहिती. सब ज्वानी निकल जावे, पीछे गदडी मटी खावे, गावढाल सो क्या लेवे, हगवनी भरी नहीं धोवे, मेरी दारू जिन्ने खाया, दीदार दर का सो ही पाया, तल्हे मुंडी खाल जावे, बिगारी सोवे क्या लेवे, बाजार का बुझे भाव वही पुसत आवे ठाव, फुकट बाटू कहे तुका लेवे सोही लेवो सखा. असं बरंच मोठं प्रकरण आहे. संपलंय कुठं हेही ध्यानात येईना. वैद्य गोळी जुन्या काळामध्ये ते आपल्या हिंदू धर्मामध्ये वैद्य फिरायचे, ते गोळ्या द्यायचे किंवा ते यांच्यात हकीम राहायचे. इस्लाम धर्मामध्ये ते त्यांची काही औषधं द्यायचे. तर त्यांचं रूपक करून तुकोबरांनी इथं काही तत्त्वज्ञान मांडलेलं आहे. अल्लाह देवे, अल्लाह शब्दाचा अर्थ आहे इथं भगवंत, तो काय करतो, देवे, तोच देणारा आहे. आपल्याला जे काही देतो, औषधं देतो, तो डॉक्टरच्या रूपाने, वैद्याच्या रूपाने, हाकिमाच्या रूपाने तोच आपल्याला देतो. इथं औषधं द्यायला आणण्यासाठी आलेलं कोणीतरी अल्लाह किंवा त्याचे ते कोणी पार्षद असतील, त्याचे जे अनुयायी असतील, फकीर, ते आपल्याला ह्या गोळ्या द्यायला आलेले आहेत. ही हरिनामाची गोळी ते आपल्याला द्यायला आलेली. अल्लाह देवे, भगवंत आपल्याला हे औषध देतो, किंवा अल्लाह दिलावे, देव कोणाच्या तरी मार्फत हे औषध आपल्याला देतो. अल्लाह दारू, देवच औषध आहे, आणि अल्लाह खिलावे, दारू शब्दात अर्थ औषध, अल्लाह खिलावे आणि देवच ते आपल्याला खाववितो. देतोही तोच, देववितो तोच, आणि तोच औषध आहे आणि तोच खाववितो. वा, म्हणजे हे सर्व त्रिपुटी एक केलेली आहे ह्या चरणात, सर्व एकमय केलेलं आहे. अल्लाह बिगर कोही नाही कोय, देवा वाचून ज्ञाता ज्ञान नेय, प्रमाता प्रमाण प्रेमेय, देवा वाचून काही नाही. ही सर्व त्रिपुटी एकमय आहे. अल्लाह बिगर नाही कोय, देव सोडून काहीच नाही. तुम्ही हात लावता सोन्याला म्हणता अलंकार, हात लावता मातीला म्हणता गट. तसं हे देणारा येतोच, देव विणारा येतोच, औषध येतोय, खावं विणारा येतोय. अल्लाह बिगर नाही कोई नाही, दुसरा कोणी नाही. अल्लाह करे सोही होय, देवाने ठरवलं तेच होत असते. बर, मग हे औषध आम्ही घेऊन आलोत. तर हे औषध घेण्यासाठी मनुष्य मर्दानकी ज्याच्या अंगात आहे तो घेतो, आणि जो किम पुरुष आहे तो मात्र हे घेत नाही. मर्द होय वो खडा फिर, जो मर्द होय फिर वो खडा, जो मर्द आहे मग तो मात्र हे औषध घेण्यासाठी उभा राहतो. खडा होय म्हणजे उभा राहतो. ना मर्द, जो किम पुरुष आहे, नाही धीर, त्याला धीर नसतो. मग धीर नाही गोता खाय, त्याला धीर नसतो, आणि तो मात्र हे औषध घेण्यासाठी तत्पर होत नाही, संयत होत नाही, तो घेत नाही. आपने दिल को करना खुशी, तुकोबराय म्हणतात हे आम्ही आणलेलं हरिनामाची गोळी आहे, हे औषध आहे, हे घेऊन आपल्या जीवाला तुम्ही खुश करा. त्याची किंमत काय हो? 3 दाम, त्याची 3 दमडी किंमत आहे. आणि क्या खुमाशी, खुमाशी म्हणजे काय किंमत, काय विचार, 3 दमडीची किंमत काय आहे, तुम्ही तेवढी द्या आणि हरिनाम गोळी घ्या. सब रसो का किया मार, भजन गोली एक ही सार. ही आम्ही गोळी अशी आणलेली आहे. काही डॉक्टर आहेत ना,
आपण जर एखाद्याकडून औषध घेतलं आणि त्याने गुण नाही आला आणि ते औषधं त्याचं सगळं घेऊन दुसऱ्या डॉक्टर गेलं, ते पाहिजे हे काय तुमच्या दुखण्याला हे औषध आहेत का, हे गोळ्या द्या टाकून, भारी गोळी देतो, हां रामबाण औषध, होईल त्रास, गुण हमखास, तेच इथं आहे बघा. सब रसो का किया मार. इतर शास्त्राने जी साधनं सांगितली होती आणि त्या साधनरूपी जो रस म्हणजे जे औषध आहे, इतर शास्त्राचे जे सिद्धांत, ते सर्व सिद्धांताचा मी मार केला. ती सगळी सिद्धांत मागं डावलली. मग कोणतं तुम्ही साधन कोणतं सांगणार? इतर शास्त्राने सांगितलेली जी साधनं आहेत ती शास्त्र साधनं आम्ही सगळी मागं सारली. बरं, भजन गोळी एकही सार. तुम्हाला भजनाची गोळी देतो बाबा, तुम्ही फक्त भजन करा, ह्याच गोळीने तुम्हाला आला तर गुण येईल. काही औषधं देणारे फकीर असे असते. त्या पुरंदरचा जो डोंगर आहे, तो डोंगर मूळचा इथला नाही. ज्यावेळेस द्रोणाचल चंद्राचल हनुमंते अनिला विशाळ, त्याच्या शाखा अधोमळ तो हा इंद्रनील पर्वत. लक्ष्मणाला ज्यावेळेस शक्ती लागली त्यावेळेस मारुतीराय तो डोंगर घेऊन निघाले. त्याच्याच काही भाग पडले आणि तो पुरंदरचा डोंगर तयार झाला. तिथं एक सोनबा धनगर नावाचा धनगर होता. ते 2011-12 सालापर्यंत होता. वारला बिचारा. कसलाही रोग असू द्या, तो त्या माणसाचा तो रोग पाहायचा आणि त्या डोंगरात चढायचा आणि वरून औषध घेऊन यायचा. फक्त रिकामी बाटली घेऊन या आणि ते औषधं तो वाटायचं आणि द्यायचं. काय लोकाला गुण यायचा. दुर्दैव ह्या आपल्या लोकांचं किती हस्तांतर करता येत नाही आपल्याला. खूप ज्ञानी होता मनुष्य. मला एखादा मनुष्य जर रोगी त्याला येणं झालं नाही तर तो म्हणजे त्याचे कपडे घेऊन या आणि कपड्याचा वास घेऊन तो औषध द्यायचा. काय माणसं असतील जे काय ज्ञानी असतील असे. तर तसं तुकोबाराय म्हणतात, आम्ही सगळ्या औषधांना मार करून ही भजन गोली लोकांपुढं मांडलेली. हे असं औषध आहे, हे घेतलं का रामबाण औषध आहे, सगळ्या रोगावर औषध आहे. हेची भवरोगाचे औषध, जन्म जरा तुटे व्याध. इमान तो सब ही सखा, थोडी तो भी लेकर जा. इमान शब्दाचा अर्थ विश्वास. तुमचा जर विश्वासरूपी मित्र असल, म्हणजे आमच्यावर विश्वास तुमचा असल, थोडी तो भी लेकर जा, तर थोडं तरी हे भजनरूपी गोळे घेऊन जा. तुकोबराय रूपी वैद्यावर किंवा पांडुरंग रूपी वैद्यावर वैद्य एक पंढरीराव. तुका म्हणे वैद्य राजा. पांडुरंग रूपी वैद्यावर जर तुमचा विश्वास असेल तर त्यांनी दिलेली ही भजन गोळी खा. आल्ला देवे त्यांनी दिली किंवा आल्ला दिलावे किंवा तुकोबराय रूपी वैद्याच्या हातून त्यांनी ही गोळी पाठवलेली ही भजन गोळी. तुमचा जर आमच्यावर विश्वास असेल तर तुम्ही एवढी गोळी घ्या, तुम्ही खणखणीत व्हाल. बरं, इमान तो सबही सका. सर्वांचा सका असलेला इमान म्हणजे विश्वास. तो थोडा जरी असेल, थोडी तो भी लेकर जा, तरी तुम्ही ही गोळी घेऊन जा. जिनो पास नीत सोय, वही बसकर ते रोवे, सातो पाचो मार लगावे, उतार सो पीछे खावे. जिनो पास नीत सोय. नीत शब्दाचा अर्थ आहे नीती नियम आणि सोय. ज्यांच्याजवळचे नीती नियम हे सगळे झोपी गेलेले आहेत, म्हणजे ज्याच्या सद्गुणांनी झोप घेतलेली आहे. जिनोपास नीत सोय, ज्यांच्याजवळची नीती झोपलेली आहे, झोपी गेलेली. ओही बस करते रोवे. आणि मग मात्र ते ओही बस करते म्हणतात नका देऊ, बाद झालं, ते रोवे. मग मात्र ते रडतात, ते औषध घेत नाही आणि मग दुसऱ्याची काहीतरी दुसरी साधनारूपी औषध घेतात. ती थोडं थोडं सुरातील बरी वाटतात आणि मग संध्याकाळी झोपीत गेल्यावर रात्री 12-1 वाजता ते दुखणं परत जागं होतं. मग तोही ठणठणा ओरडतो आणि अख्ख्या घराला रडवतो. आणि मग ओही बसकर ते रोवे, मग तो खूप रडतो. सातो पाचो मार लगावे, उतार सो पीछे खावे. सातो म्हणजे सप्तधातूंचं, पाचो म्हणजे पंचमहाभूतांचं, हे आपल्याला जे शरीर भेटलेलं आहे याच्यावर उतार जर लावायचा असेल, याच्यावर आपल्या या ज्या शरीराला जे पाठीमागं लागलेला जो भवरोग आहे, या भवरोगावर जर उतार लगावे, उतार जर मिळवायचा असेल तर ही भजन गोळी हेच औषध आहे. सो पीछे खावे. आणि मग मात्र तुम्हाला ती परत घ्यावीच लागल. त्यापेक्षा आत्ता देतोय तर तुम्ही ही घ्या. सब ज्वानी निकल जावे, पीछे गधडी मटी खावे. सब ज्वानी निकल जावे. बाबा रे, जो ही तुझी ज्वानी, तुला जे तारुण्य भेटलेलं आहे, हे तारुण्य काही थोड्या दिवसापुरताच आहे, ते निघून जाईल. पीछे गधडी मटी खावे. आणि एकदा काही निघून गेल्यावर पीछे म्हणजे नंतर, गधडी हे गाढवा, मटी खावे, तुला माती तोंडात पडल. असे तुकोबराचे अनेक प्रमाणे त्यात याच्यातही आलेलं आहे. त्या एकाकडे प्रकरणात
माग लागला नसंडी आळस माती घाली तोंडी. तुला हे माग लागलाय ना, आता तू हे चालत राहा वाट, ही तुझी ज्वानी निघून जाईल. नंतर या ज्वानीच्या भारामध्ये हे आम्ही सांगितलेल्या भजन गोळीकडे दुर्लक्ष करशील तर मग मात्र तुझ्या तोंडात माती पडल्याशिवाय राहणार नाही. गावंढाल सो क्या लेवे. जी गावंढाळ माणसं आहेत त्यांना या भजन गोळीविषयी औदासीन्य आहे. आम्ही जी भजन गोळी घेऊन आलोत, गावंढाळ माणसं ती काय घेणार ही, आणि का घेणार नाही, कारण हगवणी भरी न धोवे. इथं अर्थ का त्याचा अर्थ केला आहे, ज्यांना पार्श्वभाग धुण्याचीही अक्कल नाही ते काय ही वैद्य गोळी घेणार आहेत. म्हणजे थोडक्यात ज्यांना धुण्याचे ज्ञान नाही त्यांना या भजन गोळीविषयी काय कौतुक वाटणार आहे. जो जे तिचे गौरवने ने तयाशी ते भिंगुळवाने. हगवणी भरी न होत धोवे. ज्याला पार्श्वभागही धुण्याचं ज्ञान नाही अशी जी गावंढाळ माणसं आहेत ती आम्ही भजन गोळी दिलेली काय घेणार आहेत. ज्वानीच्या भरारात तारुण्याच्या भरारात ते इकडं तिकडं फिरतील, अखेर शेवट तोंडात माती पाडून घेतील. मेरी दारू जिन्ने खाया दीदार दर का सोही पाया. मेरी दारू, दारू म्हणजे औषध, जिने खाया माझं औषध ज्यांनी घेतलं, दीदार, दीदार म्हणजे त्यांना साक्षात्कारच आला, त्यांचं रूप असं उठूनच दिसायला लागलं. ज्याने औषध घेतलंय ना त्याच्यात लगेच बाबा सांगत असतात, खातीचे गाल नातीचे बाल झाकत नाही, उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. मग दीदार तो असा उठून दिसायला लागला. दीदार दरका, दरका म्हणजे परमधाम, तो परमधामाला प्राप्त झाला. सोही पाया, सोही दरका पाया, तो सोही दरका पाया, सोही दीदार पाया. त्याला चांगलं रूप प्राप्त झालं, त्याला परमधाम प्राप्त झालं. तल्ली मुंडी खाल जावे बिगारी सोवे क्या लेवे. तल्ली म्हणजे खाली, मुंडी, मुंडी म्हणजे डोकं, ज्याने खाली डोकं घातलं नाही. घाल जावे, आम्ही हे गोळ्या घेऊन आलोत. काही माणसं उपेक्षा बुद्धीने हे घेत नाही, खाली मुंडे घालून निघून जातात. मग बिगारी, तुकाराम महाराज म्हणतात, मग मात्र त्याला संसाराची चाकरी करावी लागते. सोवे त्याला, मग क्या लेवे, तो काय घेणार आहे ज्याला संसाराची चाकरी करायची सवय लागलेली. भजनाविषयी उपेक्षा बुद्धी आहे तर त्यांना ह्या गोळीचा काही असरही होणार नाही आणि त्यांना पुढं मग चलून यमाचा त्रास सहन करावा लागल. बाजार का बुझे भाव ओही पुसत आवे ठाव. फुकट बाटू कहे तुका लेवे सोही लेवो सखा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाजार का बुझे भाव, ज्याला बाजारात आमच्या गोळीची किंमत कळाली. बुझे म्हणजे कळाली, भाव म्हणजे किंमत, बाजार का म्हणजे ह्या नरदेहरूपी बाजारात आपण आलो आहोत. ह्या बाजारात ह्या भजन गोळीला खूप किंमत आहे, ही ज्याला कळाली. ओही पुछत आवे ठाव, तेच आम्हाला विचारित येते किंवा तुकोबाराय तुम्ही आम्हाला माळ घाला, रामकृष्णारी मंत्र द्या आणि तुमचे दीक्षित घ्या ना, आम्हाला परमार्थाला लावा. ओही पुसत आवे ठाव, ते आम्हाला विचारित येतात. म्हणजे ज्यांना या नरदेहाची किंमत कळत नाही, ज्यांना या हरिनामाची किंमत, याची उंची कळत नाही, ते आपले नाव ठेवत असतात. मग तुकोबाराय म्हणतात, बाबा तुम्हाला जर किंमत याची कळली नसेल, तुम्ही विचारत नसाल, येत नसाल, मी तुमच्या घरापर्यंत येतो. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पसोनी. आणि तुम्हाला त्याची किंमत जर कळत नसेल तर फुकट देतो. देव घ्या फुका, देव घ्या फुका, फुकट बाटू कहे तो का. तुकोबाराय म्हणतात, ही वैद्य गोळी, ही भजन गोळी मी तुम्हाला फुकट देतो. लेवे, आणि जो घेईल सोही लेवो सखा, आणि जो सखा सज्जन आहे तो मात्र ही गोळी घेईल आणि आपलं जीवन कृतार्थ करेल. पण जो मात्र सखा सज्जन नाही ती ही गोळी घेणार नाही. त्याच्यासाठी तर आम्ही फुकट द्यायला तयार आहेत, पण तरी तो घ्यायला तयार नाही. आणि मग तुकोबाराय म्हणतात, मग मात्र त्यांनी आपल्या जीवनाचं ते नुकसान करून घेतील. मुंडा प्रकरण परत आलेलं आहे. मुंडा, अव्वल नाम अल्लाह बडा लेते भूल न जाए. इलाम त्या काल जमू परताही तुंब बजाये. ह्या शब्दांची संथा घ्यावं लागेल, मग म्हणता येते, तसे म्हणतात यायचे नाहीत. अल्लाह एक तू नबी एक तू, काटते शिर पावो हाते नहीं जावे डरावे. डराए आगले देखे पीछे बुझो आपे हुजर आय. सब सबरी नचाव म्याने खड़ा अपनी साथ, हाथ पाव रखते जवाब नहीं अगली बात. सुनो भाई बाजार नहीं सब ही नर चलावे. नन्हा बड़ा नहीं कोई एक ठोर मिलावे. एक तीर नहीं प्यार जीवतन की आस, कहे तुका सोही मुंढा राख लिए पायन पास. मला बरेच शब्द यातले लागलेले नाहीत,
काही मागं पुढं झालं तर सांभाळून घ्या. अव्वल नाम अल्ला बडा लेते भूल न जाय. अव्वल म्हणजे प्रथम. प्रथम अल्ला नाम बडा. सर्वप्रथम देवाचं नाव मोठं आहे, भगवंताचं नाव सर्वप्रथम मोठं आहे. लेते भूल न जाय. आणि घेत असताना त्याला विसरू नका, ते घेतलं पाहिजे. आरंभी आवडी आदरे आले नाम इलाम. त्याविषयी ही माझी घोषणा आहे किंवा तुम्हाला आज्ञा आहे, तुम्ही ते घ्या, नुसतं घेऊ नका. त्या कालज मुपरताही ह्या शब्दाचे काय अर्थ लागत नाही तिथं, मनापासून घ्या. कालज म्हणजे काळज असं घेतलं पाहिजे, काळजापासून घ्या. काळजापासून तुम्ही, मनापासून काळजापासून हे भगवंताचं नाम तुम्ही धारण करा. तुंब बजाय आणि विना वाजवा, भजन करा. असं अल्ला एक तू नबी, एक तू. नबी शब्दात अर्थ आहे स्वामी. हे भगवंता तूच एक, अल्ला तूच एक, नबी तूच स्वामी आहे, तूच एक स्वामी आहे. काटते शिर पावो हाते नाही जीव डराये. आणि मग काटते कापत असताना, शिर पावो हाते म्हणजे हात पाय कापताना, नाही जीव डराये म्हणजे काय, म्हणजे हे भगवंताचं नामचिंतन जो करत नाही तर ते त्याचे हातपाय कापतो असं म्हणायचं आहे का? माझ्या काय म्हणजे ते पंक्तीचा मला असं एकत्रित अर्थ लागला नाही लवकर. अल्ला एक तू नबी इथपर्यंत लागला म्हणजे देवा तू स्वामी आहे, देवा तू स्वामी आहे. काटते शिर पावे हात नाही जीव डरावे. हा म्हणजे तुझे हातपाय कापायची पाळी आली म्हणजे अंगम गलितम पलितम मुंडम. तुझे हात कापायला लागलेत, पाय कापायला लागलेत, थर लाखवा भरलाय, तरी तुला त्याचं काही वाटत नाही का? म्हणजे तू देवाचं नाव पहिलं घे बाबा. हातपाय गळत आलेत आता. आणि ते शंकराचार्यांची कथा सांगतात ना, कोणीतरी एक फार गळालेला आंबा 90-95 वयाचा, त्यांनी कोणीतरी संस्कृत कीर्तनकाराचं कीर्तन ऐकलं. त्याला वाटलं आपल्यालाही असं सांगता आलं पाहिजे. मग ते डोक्रिय करणे घोकायला लागलं. आणि ते शंकराचार्याची गाठ पडली. म्हणजे गळालेलं म्हातारे काय म्हणतंय, मग काय चाललंय? म्हणजे मी धातू पाठ करून राहिलो आहे, धातू कोश पाठ करून. भगवान शंकराचार्य म्हणले तुझ्या गौऱ्या नदीत गेल्या आणि तू सगळं अंग हालत आहे ना, तर तू ह्या भानगडीत कशाला पडतो? आता भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते. तसं बाबा तुझे हातपाय हालायला लागले, जीव थरथर कापायला लागलाय, आणि आता तू किंवा जीवा कानावर बेतलं तरी सात्विक धैर्य सोडू नको. आणि भजन तू त्या नबी, त्या स्वामी अल्लाचं तू भजन कर. बर. आगले देखे पीछे बुझो आपे हुजर आय. आगले देखे पीछे बुझो. आगले देखे म्हणजे पुढच्याला पहा, आणि मागचे बुझो मागे बुझो. पीछे म्हणजे मागचा, बुझो सावध हो. आपे हुजर आय, आपण होऊन देव समोर येतोय, फक्त तू सावध होऊन ती पाय टाक. सब सबरी नचाव म्याने खडा आपणी सीत. हे शब्द कधी ऐकलेले नाहीत, कधी सांगितलेले नाहीत, एकत्र करून मांडायचे कसे. धन्य आहे की ज्यांनी याचे अर्थ लिहिले, ते धन्य आहे बाबा. कधी ऐकण्यात नाहीत नाही असे. सब सबली, सब सबरी, सब सबरी म्हणजे सर्व इंद्रियरूपी साधने. नचाव म्याने, म्याने म्हणजे तलवार. ही सर्व इंद्रियरूपी साधनं आहेत. ही नचाव म्हणजे नाचवली पाहिजे, आणि म्याने म्हणजे तलवारीप्रमाणे किंवा असं. किंवा मग खडा आपणी सोत, मग ती आपल्या सोत म्हणजे बरोबर साथ, ती आपल्या बरोबर उभी राहतील. हात पाव रखते जवाब नाही अगली बात. मला हे याचा एकत्रित अर्थ नाही लागला बाबा याचा. हात पाव रखते जवाब नाही अगली बात म्हणजे हात पाव रखते म्हणजे हातपाय राखून, जवाब नाही अगली बात म्हणजे त्याचा असा एकत्रित अर्थ लागत नाही असा सगळा असा. हातपाव रखते म्हणजे हातपायाचं पालन पोषण करून, म्हणजे चमडी दमडी सांभाळून. जवाब नाही, मग पुढची गोष्टच काढायची नाही, अगली बात नाही. म्हणजे हातपाय रखते म्हणजे हातपाय सांभाळून, अंग राखून. अंग राखून या माय खेद करी अंतरी हरी जाणवले. अंग राखून मग पुढची गोष्टच काढायची नाही. अंग राखून परमार्थ होत नाही. सुनो भाई बाजार नाही सबही नर चलावे, नन्हा बडा नाही कोय एक ठोर मिलावे. सुनो भाई, भाई मी काय सांगतो ते ऐका.
बाजार नाही, नरदेहरूपी बाजार परत आपल्याला सबही परत भेटणार नाही. आणि मग सबही नर, मग आपण सर्वांनी बरोबर चाला, सबही नर चालावे. सगळेजण आपण जर बरोबर चाललो तरच मग इथे बरोबर चालत असताना नन्हा बडा कोय नाही कोय, इथं लहान मोठा कोणी नाही, एक ठोर, सगळे एक ठिकाणी आपल्याला मिळावे. एक ठिकाणावर आपल्याला जायचं, त्या एक ठिकाणावर जात असताना तिथं लहान मोठा कोणी नाही, सर्वांनी या नरदेहरूपी बाजारातून बरोबर चालून एक परमात्म्य ठिकाणी आपल्याला सर्वांना जायचं आहे. एक तीर म्हणजे एकतानता, जर एकतानता प्राप्त झाली, भगवंताशी एकचित्त झालं तर मग नाही प्यार, मग मात्र या प्रपंचाविषयी प्रेम राहत नाही. जीवतन की आस नाही, म्हणजे जीवा शरीराविषयी आस राहत नाही. कहे तुका सोही मुंडा राखलिये पायनपास, असा जो एकतानता होऊन संसारावर प्रेम करत नाही, शरीराविषयी प्रेम टाकून देतो. कहे तुकोबरा म्हणता सोही मुंडा, तोच कोणीतरी एखादा मलंग फकीर पायन पास राखलिये, देव त्याला आपल्या पायाजवळ राखतो. हे जीवतन धन, कहे तुका जीवतन धन दारू वारी, हे सगळं याला सोडून जो भगवंताकडे जातो, भगवंत त्यालाच आपल्या पायाजवळ ठेवतो. आणि जीवतन याच्याविषयी जो प्रेम करून राहतो त्याला मात्र देव जवळ करत नाही. त्या संत कवी महिपती महाराज यांनी एक शांत ब्राह्मणी नावाच्या राजाची कथा सांगितली. एक राजा होता, तो महालात बसून महालाच्या खिडकीजवळ आपल्या पत्नीबरोबर केळी खात होता. केळी खायचा आणि साली खाली टाकायचा, केळी खायचा आणि साली खाली टाकायचा. मग त्या खिडकीजवळ महालाच्या खिडकीपासून खाली केळीची साल टाकली, तिथे एक फकीर आलं आणि ते फकीर आपले साल खायचं आणि ते थांबलं तिथं हसायचं. त्या राणीने पाहिलं आणि त्या फकीर साली खातंय. राणी राजाला म्हणली, काय तुमची सुरक्षा व्यवस्था आहे? राजा म्हणला, काय झालं? अजिबात तुमचं ध्यान नाही. तुम्हाला झालं काय? अहो ते बघा, कोणीतरी भिकारी मनुष्य ते राजमहालाच्या खिडकीपर्यंत आला, आपण टाकलेला साली खातोय. भिकारी इथपर्यंत यायला लागले तर चोर का नाही राजमहालात यायचे? राजाने ते पाहिलं, सुरक्षा व्यवस्थेमध्ये जरा बरंच अंतर पडलंय. आणि मग त्याने सैनिकाला सांगितलं, अरे पाहता काय म्हणले? त्याला हाकला, राजमहालाच्या खिडकीपर्यंत येऊन साली खातोय. मात्र काय, राजाने आज्ञा केल्यावर ते 10-12 सेवक धावले, त्या फकीराला मारायला लागले. त्याला जसे फटके मारायचे तसा तो हसायचा. फटके बसले का हसायचा म्हटल्यावर मग मात्र राजाला लक्षात आलं, हे काहीतरी प्रकरण आहे. राजा राणी दोघंही खाली आले. बाबा, तुला आम्ही फटके मारतो, तू हसतो का? साली खायचा आणि हसायचा. तो फकीर म्हणला, राजा, मी नुसती साल खाल्ली तर मला फटके बसले, यातलं गर तू खाल्लाय, तुझी गती पुढं काय होईल याचा विचार कर. तो राजाला ते वाक्य असं भिडलं आणि त्या राजाने तिथं वैराग्य घेतलं. मला हेच सांगायचं, एकतानता, एकतानता जर निर्माण झाली, नाही प्यार, आणि मग मात्र संसारावर माणसाचं प्रेम राहत नाही. जीवतन की आस, हे सगळं सोडून देतो. आणि मग तुकोबराय म्हणतात, मग त्यालाच पायन पास राखली. देव अशाच फकीराला जवळ करतो की ज्याला या संसाराविषयी उठिलेनी वैराग्य जेणे, हा त्रिवर्ग ऐसा सांडणे जैसे व मुनिया सोने आताची गेले. पुढं डोई फोडा नावाचं एक प्रकरण आलेलं आहे. डोई फोडा, जुन्या काळात ह्या काही संस्था असतील बहुतेक, हे कानफाडे, डोई फोडे हे दीक्षा द्यायची. आणि मग कान फाडून काही डोक्यात हाणून अशा बऱ्याच दीक्षा राहतात. मग जैन समाजामध्ये ती लुंचन विधी नावाचा एक विधी, असे केस लुंचित केश काशायाम्र, ते भाष्यकारांनी टाकले बघा त्या चरपट पंचरीमध्ये. लुंचन विधी म्हणजे जैन समाजामध्ये दीक्षा देत असताना असे केस उपटून, जर केस उपटला केलं नाही, आपलं संसार हाका, तिकडं चला. जर असं किती वेळा उपटलं त्याने केलं नाही, आता तो दीक्षा घे, तर तशा काहीतरी दीक्षा प्रकरण असणार आहे. कानफाड्यांची, डोई फोड्यांची दीक्षा. तर कोणीतरी एक डोई फोडा आहे, तो लोकाला हाणून मारून ठोकून दीक्षा देतोय. तर तुकाराम महाराज म्हणतात, तू ज्याला हाणून ठोकून मारून दीक्षा देतोय ते आणि तू दोन तत्व आहेत का? एकच तत्व आहे ना. मग तुकोबर आहे, त्याला समजून सांगतात ते डोई फोड्यावाल्याला कोणाला तरी, तम भजा येते बुरा जिकीर तई करे, शिर काटे उर कुटे तहा झडकारे, तहा एक तू ही, तहा एक तू ही, तहा एक तू ही रे बाबा, हम तुम नहीं, दीदार देखो भले नहीं, किसे पछाने कोय, सच्चा नहीं पकड़ सके झूठा झूठे रोय, किसे कहे मेरा
किन्हे सती लिया बास, नहीं मेलो मिले, जीवना झोटा किया नास, सुनो भाई कैसा तो ही होय तैसा होय, बाट खाना आला कहना अल्लाह कहना, एक बारा तो है, भला लिया भेक, मुंढे अपना नफा देख, कहे तुका सोही सखा हाक अल्लाह एक. ते कोणी ते डोई फडा कोणी दीक्षा देणारे असतील तर त्यांना तुकोबराय सांगतात तम म्हणजे तू, तम भजाय ते बुरा जिकीर तई करे. जिकीर शब्दाचा अर्थ आहे द्वेष करणे. बुरा जिकीर म्हणजे वाईट प्रकारे तू द्वेष करतोस. तम भजाय आणि तू ते भजाय त्यांना काहीतरी तू भजनाला याला त्याला लावतोय. आणि भजनाला लावत असताना साधन काय वापरतोय? शिर काटे. काहींचं डोकं फोडतोस म्हणजे याला डोई फोडा प्रकरण. शिर काटे, उर कुटे, काहींच्या छातीवर प्रहार करतोस. आणि तहा झडकारे, आणि त्यामुळं झडकरे, मग तहा म्हणजे तुला, झडकरे ते तुला भेतात. म्हणजे दीक्षात येत असताना लई हाणून मारून दीक्षा नाही दिली पाहिजे. आदरणीय बाबांनी, आता ते तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, त्यांनी खूप दिवसापूर्वी एकदा सांगितलं. त्यांनी एकदा मला शांतीब्रह्म बाबा म्हणले तुम्ही रामकिशन भाऊचं ऐकायला येत नाही. तर ते म्हणले मी धोंडा महाराजांचं ऐकायला जायचं, कारण त्या काळात आम्ही घर सोडलेलं राहायचं आणि धोंडा महाराजांचं खूप प्रेमपूर्वक राहायचं. आणि भाऊंचं जरा थोडंसं कठीण राहायचं सांगणं. ते कसे कठीण सांगायचे भाऊ. मग त्यांनी आम्हाला सुरुवातीला, आजही जे गोड बोलतेत ना त्यांच्यावर लोकांची भावनाच राहते. म्हणजे हाणून मारून ठोकून ठाकून परमार्थे लोक नको रे बाबा आपलं चाललंय ते बरं आहे. आदरणीय राऊत बाबांच्या संस्थेत खूप हाणून ठोकून मारून ये पोरं ते नाही आपलं ते थोडं लांबच बरं असं. तसं शिर काटे, उरकुटे, तू हाणून मारून तहा झडकारे. आणि मग अशा वेळी तुझ्यापासून ती मंडळी लांब राहतात. तहा एक तूही. बरं तू ज्यांना दीक्षा देतोय ते तुझ्याहून भिन्न आहेत का? तहा एक तूही, तूच तिथं आहे. तहा एक तूही, तूही तिथंच आहे. तहा एक तूही रे बाबा हम तुम नाही. ते आणि तू दोन नाही, ते आणि तू एकच आहे. ते आणि तू एकच आहे, ते आणि तू एकच आहे. दीदार देखो. दीदार देखो म्हणजे ज्ञानदृष्टीने पाहिला असता भले नाही, सत्यत्वाने दुसरा पदार्थ शिल्लक नाही. ज्ञानदृष्टीने पाहिला असता तर अन्य पदार्थ सिद्धच होत नाही मला. प्रातिभाषिक पदार्थाची स्वतंत्र, प्रातिभाषिक पदार्थ स्वातंत्र्याने सिद्ध होऊ शकत नाही. किसे पछाने कोय. आणि मग ज्ञानदृष्टीने पाहिला असता अन्य पदार्थ सिद्धच होत नाही आणि सिद्ध होत नाही. त्याच्यामुळे मग किसे पछाने कोय, अन्यत्वाने जाणायला दुसरा पदार्थच शिल्लक राहिला नाही. सच्चा नाही पकड सके, झोटा झोटे रोय. सच्चा नाही पकड सके. खरं तत्व जर पकडता आलं नाही तर मग तुमचं जे रडणं आहे ते सगळं रडणंही खोटं आहे, रडणार आहे खोटं आहे. झोटा झोटे रोय. किसे कहे मेरा, किन्हे सती लिया बास, नहीं मेलो मिले, जीवना झोटा किया नाश. किसे कहे मेरा, तू कोणाला माझं म्हणतोस? जी हा हा म्हणजे वास्तविक पदार्थ अन्य पदार्थच नाही तर त्याच्याविषयी आपल्याला कशाला तादात्म्य धरायचं? नसत्या छंदे नसत्या छंदे जग विनोदे विव्हळते. याला म्हणायचं नाही पकड सके झोटा झोटे रोय. हे नसत्या छंदे नसत्या छंदे जग विनोदे विव्हळते, हे खोटं खोटं रडणं आहे. किसे कहे मेरा, तू कोणाला माझा म्हणतो? किने सती लिया बास. सती म्हणजे सत्यत्वाने, बास म्हणजे प्रातिभाषिक. तर सत्यत्वाने तू कोणत्या प्रातिभाषिक पदार्थाला खरं मानून बसलास? नाही मेलो मिले. आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर तू जर हरीला मिळला नाहीस, नाही मेलो मिले, हरीशी जर तू तुझा मेळ घातला नाही तर जीवना झोटा किया नाश. तर मग मात्र तू तुझ्या जीवनाचं खरा नाश केलेला आहे आणि तू तुझ्या जीवनाचं वाटोळं करून घेतलेलं आहे. तू मिथ्या गोष्टी तुझ्या पदरात पाडून घेतलेल्या आहेत. सुनो भाई कैसा तो ही होय तैसा होय, बाट खाना अल्लाह कहना एक बारा तो हे. सुनो भाई, भाई बंधू मी काय सांगतो ते ऐक. कैसा तो ही होय, कैसा तो ही होय तैसा होय. कसं तरी का होय ना पण तू त्याच्याशी तद्रूप होऊन जा. कैसा तो ही होय तैसा होय. कसं का होय ना पण तू त्याच्याशी तद्रूप होऊन जा. तद्रूप होऊन जर जाशील तर मग मात्र बाट खाना अल्लाह कहना एक बारा तो होय. बाट खाना म्हणजे वाटून खाशील. अल्लाह कहना एक वेळ तरी देवाचं नाव घे. एक बारा तो हे, एक बारा अल्लाह कहना,
एक वेळ तरी तू त्या अल्लाचं परमात्म्याचं नाव घे. भला लिया भेक, भेक म्हणजे वेश, चांगला वेश तू घेतलेला आहे. मुंडे हे गोसाव्या, तू चांगला वेश घेतलेला आहे. आपणा नफा देख, तू तुझ्या हिताचा विचार कर. नफा म्हणजे हित, स्वहिताचा विचार कर. कहे तुका सोही सखा, हाक अल्ला एक. बाबा तोच आपला सखा आहे आणि त्यालाच तू हाका मार आणि त्याचंच तू भजन कर हे गोसाव्या. असं इथपर्यंत हे दरवेस, वैद्यगोळी, डोईफोडा, मुंडा आणि सर्वदा अशी किचकट प्रकरणं आहेत. हे शब्द परिचयाचे नाहीत, परंतु त्या काळात ते शब्द परिचयाचे होते. म्हणून तुकोबारायांनी त्या भाषेतून समाजाला हे तत्त्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न केला. धन्य आहेत की यांना ते तुकोबारायाचं ज्ञान या भाषेतून पचलं असेल आणि कृतार्थ झाले असतील. आता ही भाषा मात्र अपरिचित झालेली आहे. मग हे सगळे शब्दाचे अर्थ पहा, परत त्याचे सामासिक अर्थ पहा, परत सगळ्या मागचे पुढचे अन्वय करून एक अर्थ मांडा, मग मांडल्यावर ते तसं डोकं खायचंच का रे काय कोण जाणे. पण हे नेमकं माझ्याच वाटेला आलं प्रकरण. मी म्हणजे काही आजोबा पिंड खडतीची म्हणली. मी रात्री संदीप महाराजाला फोन करणार होतो, कारण काल मला थोडंसं बाहेर गेलो होतो मी कीर्तनाला, आणि मग त्याच्यातच वेळ गेला, हे पाहणं झालं नाही. रात्री 12 वाजता आलो आणि ते लागलो पाहायला, ते डोक्यावरून गेलं पार. म्हणलं मग 12 वाजता संदीप महाराजाला फोन करू, पण म्हणलं परत ही आपलाच परिवार, मग ते कोणाला तरी सांगतील ना, त्यांची माझ्यासारखीच गोंधळ होईल. म्हणलं मग जसं असेल नाही तरी बाबा असतातच इथं, एखादं वाक्य मागं पुढं झालं तर ते सांगतील. चला हे अल्ला मला आज प्रसन्न झाला आणि त्याने व्यवस्थित पार पाडलं असं म्हणावं लागेल. असो, सद्गुरू बाबांच्या कृपेने हे तत्त्वज्ञानाची दिवाळी आपल्याला भेटते. असं वाटतं की हे अष्टादशा संपूच नाही, कारण इथं खरं ऐकायला भेटतं. जीवनाची कृतार्थता, खरी अक्षरं, निखळ ज्ञान, शुद्ध गाळीव. जसं गाळीव पाणी घेतल्यानंतर फिल्टरचं पाणी पिल्यानंतर मन तृप्त होतं, तसं निर्भेळ आनंद अक्षराशी माणसाशी जोडून राहतात प्रत्येक, आणि प्रत्येकजण त्याला झोंबतो. मागं पुढं जरी झालं तरी इकडं तर आम्ही खाली बसून हे ऐकलेलं आहे कित्येक वेळा. आणि म्हणून खूप गोड आहे. भगवंताने हा अष्टादशा, जसं ते सनकादिकाची चर्चा चिरकाल आहे, तसं भगवंताने युगानुयुगी हा अष्टादशा चिरकाल ठेवावा आणि तत्त्वज्ञानाची मेजवानी सर्व विद्यार्थ्यांना भेटावी. याकरता बाबांना खूप, आपल्या सगळ्यांचं आयुष्य बाबांना लाभो, आरोग्य लाभो, आणि बाबांकडून हे तत्त्वज्ञानाची दिवाळी संस्थांच्या मार्फत आपल्याला भेटो अशी ज्ञानोबरायाच्या प्रार्थना. रामकृष्ण हरी. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. ऐसा ज्याचा अनुभव, साजाचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, देव तया जवळी असे, देव तया जवळी असे, देव तया जवळी असे, देव तया जवळी असे, पापनासे दर्शने, पापनाशे दर्शने, पापनासे दर्शने, पापनाशे दर्शने, देव तया जवळी असे, देव तया जवळी असे, देव तया जवळी असे, देव तया जवळी असे, काम क्रोधा नाही चाली,
क्रोधा नाही चाली काम क्रोधा नाही चाली काम क्रोधा नाही चाली होती झाली समता होती झाली समता होती झाली समता होती झाली समता देव तया जवळी असे देव तया जवळी असे देवतया जवळी असे देवतया जवळी असे पापणासे दर्शने पापनासे दर्शने पापणासे दर्शने पापनासे दर्शने देव तया जवळी असे देव तया जवळी असे देवतया जवळी असे देवतया जवळी असे तुका म्हणे भेदा भेद तुका म्हणे भेदा भेद तुका म्हणे भेदा भेद तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी गेला वाद खंडोनी गेला वाद खंडोनी गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे देवतया जवळी असे देवतया जवळी असे देवतया जवळी असे पापनासे दर्शने पापनाशे दर्शने पापनासे दर्शने पापनासे दर्शने देवतया जवळी असे देवतया जवळी असे देवतया जवळी असे देवतया जवळी असे ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जोग महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्यांनी कोणी ग्रंथ घेतला असेल ग्रंथ जमा करा पुढील सत्र ठीक 9:30 वाजता सुरू होईल पुढील सत्र ठीक 9:30 वाजता सुरू होईल